संस्कृती, परंपरा आणि तत्वज्ञान यांच्यावर आधारलेलं भारतीय अस्मितेची मूल्य जोपासणारं एक आगळंवेगळं शैक्षणिक विद्यापीठ MIT विद्यापीठ. विश्वशांती केंद्र आळंदी, माईल्स MIT पुणे आणि डॉक्टर विश्वनाथ कराड अध्यात्म ज्ञान विज्ञानधिष्ठित वैश्विक शिक्षण शिष्यवृत्ती यंदाचा सोहळा विद्यापीठात नुकताच पार पडला. या सोहळ्याप्रसंगी MITचे संस्थापक संचालक विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ दा कराड, प्रमुख पाहुणे महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर, अजय कुमार लोळगे, प्राध्यापिका स्वाती कराड चाटे, डॉक्टर सुचित्रा कराड नागरे, डॉक्टर SN पठाण आदी मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते. या उपक्रमाचे प्रमुख समन्वयक प्राध्यापक डॉक्टर SN पठाण यावेळी म्हणाले, नमस्कार. आपल्या सर्वांचे प्रेरणास्थान आणि आमचे आध्यात्मिक गुरु आदरणीय विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड साहेब आज या कार्यक्रमाला मुद्दाम उपस्थित असलेले. खरं म्हणजे मला कळलं आहे की संभाजीनगरमध्ये एक फार मोठी आणि महत्त्वाची शालेय शिक्षणाची बैठक आज आणि उद्या 2 दिवस आहेत. असं असताना देखील ते मला म्हणाले की एकदा मी शब्द दिला आहे ना, मी येणार. असे आजचे अत्यंत तरुण तडफदार असे महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री. आणि मी पंकजजींना सांगत होतो की आपल्याकडे आपण ह्या खात्यांचा उच्चांक केलेला आहे. म्हणजे त्यांच्याकडे कोणतं खातं नाही आहे, गृह खातं आहे त्यांच्याकडे. त्यांच्याकडे शालेय शिक्षण, त्यांच्याकडे गृहनिर्माण, त्यांच्याकडे सहकार आणि विदर्भातलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माइन्स खनिकर्म, अशी एवढी पदं त्यांच्याकडे, एवढ्या पदाचा कार्यभार हा ते सांभाळत आहेत. असे अत्यंत तरुण आणि तडफदार महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री शालेय शिक्षण माननीय डॉक्टर पंकजजी भोयर साहेब, कृष्णकुमार पाटील बालभारतीचे चेअरमन आणि ज्यांनी आता नुकतंच एक नवीन चार्ज घेतला आहे संचालक स्कीम्स, पण त्यांनाही त्या मिटिंगला जावं लागलं म्हणून त्यांनी खास आपणात एक अतिशय चांगले पाहुणे डॉक्टर अजय कुमार लोळगे यांना पाठवलेलं आहे. आणि त्यांना म्हणजे जवळजवळ 43 विषयावर ते बोलतात. तर मी अधिक त्यांच्याबद्दल ते बोलणार नाही, ते आपल्याला ते व्याख्यानामध्ये आपल्याला समजेलच. नंतर आमच्या विशेषतः MIT या शिक्षण संस्थाचा जो शालेय शिक्षण गुरुकुल हा अत्यंत महत्त्वाचा भाग पाहणाऱ्या आणि आमच्या MIT या ट्रस्टच्या महासचिव जनरल सेक्रेटरी माननीय स्वाती चाटे मॅडम आणि MIT या संस्थेच्या ट्रस्टी आणि मेडिकलचा विभाग सांभाळणाऱ्या, कालच त्यांची माननीय नितीनजी गडकरींच्या हस्ते फार मोठं 200 बेडचं हॉस्पिटलचं उद्घाटन या कोथरूड परिसरामध्ये झालेलं आहे. त्याचं वर्णन केलं आहे की श्री सरस्वती हॉस्पिटलचा चेहरा असं त्यांचं वर्णन केलं आहे. डॉक्टर सुचित्रा नागरे मॅडम, सर्व निमंत्रित पुरस्कार्थी, त्यांचे आलेले पालक, त्यांना शिकवणारे शिक्षक आणि आलेले शालेय विद्यार्थी आपल्या या विद्यालयातून, आपल्या संस्थेच्या, आणि माझे विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो, मला विशेष आनंद होतो आहे की हा कार्यक्रम, आणि पंकजजी मला आपल्याला सांगितलं पाहिजे की अशा प्रकारची शिष्यवृत्ती महाराष्ट्रामध्ये प्रथम सुरू होते मूल्याधिष्ठित शिक्षणावर. महाराष्ट्रामध्ये अनेक शिष्यवृत्त्या आहेत, म्हणजे प्रत्येक संस्थेने सुद्धा काही शिष्यवृत्ती त्यांच्या नावाने सुरू झालेले आहेत. मी काय उल्लेख करणार नाही. परंतु मान्य कराड साहेबांनी जेव्हा 1983 साली ही शैक्षणिक संस्था स्थापन केली,
तेव्हा मी असं म्हणेल की या शिक्षण संस्थेच्या पायामध्ये त्यांनी विटा दगड म्हणा किंवा दगड सिमेंट वगैरे याच्यापेक्षा त्यांनी विज्ञान आणि अध्यात्माचं त्या ठिकाणी त्यांनी त्या पायामध्ये त्याची तत्त्व त्यामध्ये घातली आणि म्हणून हा MITचा वृक्ष बहरला. आणि नुसताच बहरला नाही, तो त्याला विविध रंगाची विविध फुलंसुद्धा आलेली आहेत. एकाच झाडाला विविध फुलं येत नाही कधी, पण विविध रंगाची विविध फुलं येण्याचा चमत्कार हा MITमध्ये झाला आहे. आणि आज संपूर्ण देशामध्ये 5 विद्यापीठं MIT या शिक्षण संस्थेने सुरू केली. 6वं विद्यापीठ गोव्याला सुरू होत आहे. उज्जैनचं विद्यापीठ मी आणि कराडसाहेब आम्ही पाहायला गेलो होतो. अप्रतिम विद्यापीठ आहे मध्य प्रदेशामध्ये. किंवा इंदोरच्या विमानतळाजवळचं जे गुरुकुल आहे ते पाहून मी आश्चर्यचकित झालो. म्हणजे कराडसाहेबांनी लावलेला ही जी काय ज्योत आहे शिक्षणाची ती कुठपर्यंत पोहोचली. आणि कराडसाहेबांनी एक आग्रह धरला की मी नुसतं शिक्षण देणार नाही, तर शिक्षणाबरोबर व्हॅल्यू बेस्ड एज्युकेशन म्हणजे मुलांना मूल्याधिष्ठित शिक्षण सांगणार आहे. आणि हा म्हणता हे मूल्याधिष्ठित शिक्षण हा MITचा आत्मा झाला. आज पालकांना वाटतं की मला माझ्या मुलाला MITला पाठवायचं आहे, कारण MITला पाठवलं की तिथे तो माणूस म्हणून तयार होईल. मित्र, माणूस म्हणून तयार होणं फार आवश्यक आहे. आज समाजामध्ये जो काय आपल्याला हिंसाचार, जात्यांधपणा, भाषिक वाद, प्रादेशिक वाद, भ्रष्टाचार ह्या सगळ्या ज्या गोष्टी दिसत आहेत त्याच्यावर एकच उतारा म्हणजे येणाऱ्या भावी पिढीला मूल्याधिष्ठित शिक्षण दिलं पाहिजे. मूल्याधिष्ठित म्हणजे काय? मूल्याधारित. मूल्याधारित म्हणजे काय की तुम्ही तुमचा सांस्कृतिक सामाजिक विकास करत असताना समाजाची जी नैतिक मूल्य आहे ती नैतिक मूल्य विद्यार्थ्यांमध्ये रुजली गेली पाहिजे, रुजवली गेली पाहिजेत. आपण राहतो आणि आपल्या शेजारी काहीतरी घटना घडली तर आपण कुठलाही आनंद साजरा करू शकणार नाही. हे नैतिक मूल्य आहे. नाहीतर तिकडे काहीतरी घटना घडलेली लोक रडतायत आणि इकडे मात्र तुम्ही काय बर्थडेची पार्टी करतायत. मित्र, हे चालणार नाही. हा दुर्दैवाने असं चित्र दिसतंय. सर, मला काल इतक्या वेदना झाल्या आणि विशेषतः पंकजजी मी आपल्याला सांगतो, आमच्याच जिल्ह्यात अहिल्यानगरला एका 8वीच्या मुलानं शाळेमध्ये 10वीच्या मुलाचा खून केला. म्हणजे मी या वयामध्ये सुद्धा घरामध्ये कुठे चाकू जर मला दिसला ते स्वयंपाक करताना कुठे असा पडला तर तो लपून ठेवण्याचा प्रयत्न करतो की हे माझ्या नातवानी पाहिलं नाही पाहिजे. आणि ह्या मुलांनी चाकू नेला. मी सांगत होतो की ही नैतिक मूल्य मुलांच्यामध्ये रुजली पाहिजेत. त्यांची मानसिकता तशी तयार केली पाहिजे. त्यांना ते शिकवलं पाहिजे, बिंबवलं पाहिजे. याला आपण मूल्याधिष्ठित शिक्षण म्हणतो. आणि कराड सर याच्यामध्ये फार आग्रही आहेत. ते म्हणतात की अरे नुसतं शिक्षणाने काय होणार नाही. आपण जर शिक्षणाचा आढावा घेतला तर सर्वपल्ली डॉक्टर राधाकृष्णन यांनी शिक्षणाची व्याख्या केलेली आहे. शिक्षण म्हणजेच राष्ट्रीय एकात्मता. राष्ट्रीय एकात्मता काय बाजारामध्ये अशी विकत मिळत नाही. द्या 2 किलो राष्ट्रीय एकात्मता. ती मुलांच्यामध्ये रुजवावी लागते. शिक्षण म्हणजे एकात्मता. शिक्षण म्हणजे बंधुभाव. आपल्या भारतीय स्वातंत्र्याची जी मूल्य आहेत, समता, स्वातंत्र्य, न्याय, बंधुभाव, ही मुलांच्यामध्ये रुजवली पाहिजेत आणि शालेय मुलांच्यामध्ये रुजवली पाहिजेत. मला मान्य कराड साहेबांना माहिती आहे, मी बोलणार नाही त्यावर अधिक, पण माझ्या आयुष्यामध्ये एकच मूल्य रुजलं म्हणजे माझी आई ही माझी देवता आहे. आणि त्यामुळे मी प्रत्येक ठिकाणी जिथे जाईल तिथे यशस्वीच होईल. हा माझ्या आईचा आशीर्वाद म्हणा, त्याला आपण संस्कार म्हणतो. मित्र, अशी मूल्य रुजवणं हे मान्य कराड साहेबांचं काम आहे. आणि मग ते असं म्हणाले की अरे गेली 2014 पासून आम्ही ही परीक्षा घेतो आहे. आणि पंकजजी, आम्ही जवळजवळ महाराष्ट्रामध्ये परीक्षा घेतो. विदर्भातून मुलं बसतात, कोकणातून मुलं बसतात. आणि
1,00,000 रुपयाची बक्षीस सर मुलांना देतात. पण आता मात्र सरांनी त्याच्यापुढे जाऊन असा विचार केला की आपण आता ही शिष्यवृत्ती सुरू करूया 2 वर्षासाठी. त्याचं नाव आहे विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड अध्यात्म ज्ञान विज्ञानाधिष्ठित वैश्विक शिक्षण शिष्यवृत्ती 2025. आणि मला विशेष आनंद होतो आहे की आमचे जे आजचे प्रमुख पाहुणे मंत्री महोदय मित्रो हे सुद्धा अत्यंत संस्कारित एका प्राध्यापकाचे चिरंजीव आहेत. यांचे वडील प्राचार्य R.G. भोयर हे विदर्भामध्ये एक अत्यंत चांगले शिक्षण तज्ज्ञ म्हणून ओळखले जातात. यांनी स्वतःची कराड साहेबासारखी शिक्षण संस्था सुरू केलेली आहे यांच्या वडिलांनी. आणि अशा एका शिक्षकाचा एका प्राध्यापकाचा मुलगा आज मंत्री व्हावा महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये ही गोष्ट मला अधिक महत्त्वाची वाटते. आणि म्हणून मी पंकजजी आपल्याकडून त्याच मूल्यांची अपेक्षा करतो. म्हणजे आपण पदावर असतानासुद्धा की आपण ज्या मूल्याचा आग्रह कराड सर धरतात सामाजिक शांतता बंधुता बंधुभाव शिक्षण म्हणजे एकात्मता. आपण एक आहोत. कराड सरांनी त्यांच्या गावामध्ये रामेश्वर रुईला मानवता तीर्थ निर्माण केलं. तिथं त्यांनी श्री राम मंदिर बांधलं. त्याचबरोबर त्यांनी तिथे हजरत जैनुद्दीन चिश्तींचा दर्गाही बांधला पहा. आणि त्याच वेळा तथागत गौतम बुद्ध विहार हे बौद्ध धर्मियासाठी त्यांनी इतकं सुंदर विहार बांधला. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मृती भवनची स्थापना केली. म्हणून आम्ही म्हणालो की हे गाव नुसतं रामेश्वर हे गाव नाही आहे, हे मानवता तीर्थ आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सुद्धा याचा आग्रह धरला होता की मला मानव पाहिजे. महात्मा गांधी म्हणाले होते की शिक्षण म्हणजे नुसतं शिक्षित होणं नाही, त्याचा आध्यात्मिक विकास झाला पाहिजे. आणि स्वामी विवेकानंद सुद्धा म्हणतात की माणसाला घडवतो ते शिक्षण. ह्या सगळ्या गोष्टीचा परिपाक म्हणजे ही शिष्यवृत्ती. आज मला विशेष आनंद होतो की सगळे विद्यार्थी आलेले आहेत आणि अतिशय सुसंस्कारित अशा एका मंत्र्याच्या हस्ते एका शिक्षकाच्या मुलाच्या हस्ते आपल्याला हे पुरस्कार दिले जाणार आहे. मी सुचित्रा मॅडमने मला फोन केलेली आहे की कमी नाही का बरं नाहीतर मी थांबतो मग. तर काही माझ्याकडे मूल्य आहेत काही स्वतःची जीवनाची. कारण हे सांगितलं पाहिजे ह्या कार्यक्रमाचं उद्दिष्ट काय. कराड साहेबांनी जवळजवळ मित्र पैशामध्ये बोलू नये पण ही 8,00,000 रुपयाची शिष्यवृत्ती आहे. महाराष्ट्राच्या प्रत्येक विभागामध्ये 5 मुलं आणि 2 वर्ष त्यांना फेलोशिप मिळणार आहे 25,000 रुपयाची. अहो 50,000 रुपये या विद्यार्थ्याला 10वीचे मिळाले जो पुढे 11वी 12वी जाणार आहे तर त्याचं करिअर घडणार आहे. इतकं मोठी शिष्यवृत्ती मला वाटतं महाराष्ट्रामध्ये अन्य कुठली नाही आहे. म्हणून आपण सर्वप्रथम मान्य कराड साहेबांचं ते आपण त्यांचं अभिनंदनपेक्षा त्यांना दीर्घायुष्य आपण चिंतूया आणि असंच त्यांचं आम्हाला मार्गदर्शन लाभो यासाठी आपण सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांना त्यांच्या या कार्याबद्दल त्यांची जी भावना आहे त्यांच्याकडे जे विचार आहेत ते वारकरी पहा. आणि सर मला फार आनंद होतो आहे की आज वारी चालू आहे. पंढरपूरला सगळे वारी निघालेली आहेत. ते हाडाचे वारकरी आहेत. आणि वारी म्हणजे काय की मूल्य शिक्षणाचं क्लायमॅक्स. अहो धक्का लागला ना लगेच पाया पडतात. आणि मोठा मनुष्य आपल्या वयापेक्षा जास्त मनुष्य लहान माणसाच्या पाया पडतोय. इथं काय कोणाचं पाया पडायचं म्हणजे काय मी म्हणजे काय मी कसं काय पाया पडणार त्यांच्या. वारी हे वारीसारखं संस्कार मला नाही वाटतं कुठे जगाच्या या धर्तीवर कुठल्या गटामध्ये किंवा कुठल्या वर्गामध्ये असतील. तेव्हा मित्रो मी पुन्हा एकदा आपल्याला धन्यवाद देतो. आपलं मनापासून स्वागत करतो. मी काही नाही मी फक्त कराड सर सांगतील त्याप्रमाणे काम करतो. सर मला सांगितलं पाहिजे पंकजजी आपल्यासाठी अशी इच्छा कराड सरांनी त्यांच्या जन्मदिवशी म्हणजे फेब्रुवारीमध्ये त्यांनी डिक्लेअर केलं की अशा पद्धतीची स्कॉलरशिप द्यायची. मग आम्ही परीक्षा घेतली काही आणि रिझल्ट लावायचा होता आम्हाला. तर सर म्हणाले मला तू रिझल्ट लावून किती दिवसात देतो. म्हटलं सर आता पेपर पाठवूया पाहूया ठरवूया 2 दिवसामध्ये निकाल पाहिजे. आणि आपण प्रथम ज्याला सेंट्रल असेसमेंट म्हणतो प्रोग्राम म्हणजे केंद्रीभूत उत्तरपत्रिका तपासणी पद्धती आपण प्रथम घेतली
लार्जेस्ट डोम जो सरांनी बांधलेला आहे लोणी काळभोरला. मला आता विदर्भातले आमचे काही विद्यार्थी आलेले आहेत, जर तुम्हाला तो डोम पाहायचा असेल तर आम्ही तुमची व्यवस्था करू शकतो, पण तो डोम पाहून घरी जा. कारण आग्र्याला गेला तर ताजमहल नाही पाहिला आणि घरी गेला हॉटेलमध्ये जेवून, तसं नको व्हायला. तर डोम पाहून जा. मित्रो, तिथे 35 शिक्षक आले आणि त्यांनी 2 दिवसामध्ये सरांना पेपर तपासून दिले. अशा पद्धतीने लोक प्रेरित होतात. चांगलं संस्कारमय वातावरण असेल तर. ही परीक्षा पंकजजी पुढल्या वर्षी आपल्याला अधिक चांगल्या पद्धतीने घ्यायची आहे, संपूर्ण महाराष्ट्रात घ्यायची आहे. आणि आम्हाला शालेय शिक्षण मंत्री यांच्याकडून अपेक्षा आहे की ते काहीतरी आम्हाला अधिक चांगली गोष्ट सांगतील. काही प्रतीक्षा प्रत्येक सेंटरला गावागावामध्ये, म्हणजे माझा नातू जर मूल्याधिष्ठित शिक्षण परीक्षेला बसला आणि त्यांनी एक मूल्य अंगीकारलं, मातृदेवो भव. सर नेहमी सांगतात मातृदेवो भव पितृदेवो भव. आणि म्हणतात की अरे इस्लाममध्ये माँ के पाव के नीचे जन्नत है आणि बाप जन्नत का दरवाजा. परवा किती वाईट घटना घडली हो. त्या मुलीला वडिलांनी इतकं मारलं का ती मुलीचा मृत्यू झाला. त्या भोसले ती काय बोलली होती की मला नीटला काही मार्क पडले, तुम्हाला तरी कुठं नाही IASला तुम्हाला होता आलं, तुम्हाला कुठं मार्क पडले होते. मित्रो, वडिलांना मोठ्या आवाजात बोलणं सुद्धा पाप आहे. त्या मुलीकडे ते मूल्य नव्हतं, नैतिक मूल्य. इस्लाममध्ये असं सांगितलं आहे की आपल्या आईवडिलांच्या चेहऱ्याकडे पाहून, हे ईश्वरा तू मला किती चांगले आईवडील दिले असं म्हणून जर तुम्ही हसला तर तुम्हाला एक तीर्थयात्रेचं पुण्य मिळून जाईल. करतोय का आपण? झालं. तेव्हा मी ही किती सांगावं मूल्य, मी याच्यावर खूप तासनतास बोलू शकेल. इतकी मूल्य महत्त्वाची, एक मूल्य अशी ही इतकी महत्त्वाची परीक्षा आपण आपल्या शाळेला सांगा, बोला. आणि याचा आज पुरस्कार समारंभ आहे. पुन्हा एकदा मी माननीय कराड साहेबांच्या वतीने, MITच्या वतीने आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आणि पंकजजी आपण आला, लोळगे सर तुम्ही आला, आणि कराड साहेबांची इच्छा होती, प्रत्येक वेळेला मला ते सांगायचे, अरे आपण हे विद्यार्थी हे संस्कार दूत म्हणून पाठवतो आहे त्यांच्या गावामध्ये, त्यांच्या शाळेमध्ये, त्यांना उत्तम सर्टिफिकेट दे. साधी गोष्ट दाखव मला सर्टिफिकेट. असं नाही, इतकी छान फ्रेम पाहिजे. आता त्यांना फेटा कसा घातला, आता त्याला जरीचा फेटा आहे की कसा आहे. मित्रो, अशा पद्धतीचं अंतकरण हे गॉडली अंतकरण असतं. आजकाल लोकांच्यामध्ये फार अहंकार आहे. पुन्हा एकदा आपण फार भाग्यवान आहात की तुम्हाला या परीक्षेमध्ये तुम्ही बसायला मिळालं. इथे जे पालक आलेले आहेत त्यांना सुद्धा सांगतो मी, इथे येऊन काहीतरी शिकून जा. एवढं बोलून मी आपल्या सर्वांचं पुन्हा स्वागत करतो, इथे थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की जय. मान्यवरांचा या प्रसंगी विशेष सन्मान करण्यात आला. प्राध्यापिका स्वाती कराड चाटे या आपल्या स्वागतपर भाषणात म्हणाल्या, नमस्कार सर्वांना माझा. गुड मॉर्निंग स्टुडंट्स. से गुड मॉर्निंग किंवा नमस्कार म्हणा, शुभप्रभात म्हणा सगळेजण. सर्वप्रथम आजच्या या कार्यक्रमाला आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून जे लाभलेले आहेत, आत्ताच ज्यांच्याबद्दल जी काही माहिती आपल्याला देण्यात आली, माननीय श्री माननीय पंकजजी भोयर साहेब, मला वाटतं त्यांच्याबद्दल आत्ता जे थोडक्यात सांगितलं की त्यांचे वडील हे देखील शिक्षण क्षेत्रातले होते,
आपण सर्वांनी परत एकदा साहेबांसाठी जोरात टाळ्या वाजवून त्यांचं एक स्वागत करूयात. शिक्षणाची मला असं वाटतं की आपल्या देशात अशी अनेक उदाहरणं आपण पाहतो की शिक्षकांची जी मुलं असतात ती नेहमीच त्यांच्यामध्ये एक मूल्य आपण जी म्हणतोय, ज्याच्यासाठी हा कार्यक्रम आज आयोजित केलेला आहे, तर शिक्षक ज्या पद्धतीने त्यांच्या मुलांवर संस्कार करतात त्या सर्व शिक्षकांसाठी मी स्वतः त्यांना विनम्र अभिवादन करते. सर, आपण आज इथे आलात, तुमचं खूप स्वागत. आपण आत्ताच मला सांगितलं की प्रथमच आपण या MITच्या या प्रांगणामध्ये येता आहात. मला नक्कीच खात्री आहे की हे सगळं कॉलेजचा कॅम्पस बघून किंवा कराड सरांना आत्ता आपलं जे काही सर माहिती आपल्याला थोडक्यात सांगतायत ते ऐकून तुम्हालाही जाणवलं असेल की सर अजूनही एक हाडाचे शिक्षकच आहेत, जसे आपल्या वडिलांचा आपल्याला अनुभव असेल. आपण आलात, खूप धन्यवाद. त्याचबरोबर डॉक्टर अजय कुमारजी लोळगे साहेब, आमची आळंदीमध्ये भेट झाली होती एका कार्यक्रमामध्ये, आपणही आज इथे उपस्थित आहात. खूप खूप स्वागत आपल्या दोघांचंही. हा संपूर्ण उपक्रम आपल्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, ही संस्था किंवा हा जो सगळा प्रवास आहे, आज जे काही आपण अनुभवतो आहोत MIT शिक्षण समूहाच्या माध्यमातून, त्या सर्वांचे मूलं हा पाया रचणारे आपले आदरणीय डॉक्टर विश्वनाथ कराड सर, त्यांना मी नमस्कार करते. आणि ह्या कार्यक्रमाबद्दल मी थोडक्यात बोलेन. डॉक्टर पठाण सर इथे बसलेले आहेत. आत्ताच एक मागच्या 8-10 दिवसापूर्वी मला एक कार्यक्रम मी अटेंड केला आणि तिथे असं बोललं गेलं की ह्युमन इज नॉट अ रिसोर्स, इट्स अ पोटेन्शियल, इट्स अ पॉसिबिलिटी, असं सद्गुरू म्हणतात. मी तुम्हाला सांगेन थोडक्यात. तर तो कार्यक्रम अनुभवत असताना मला हे जाणवलं, हे समजायला खरं म्हणजे मी हे खूप जवळनं अनुभवते आहे. कारण आपले आदरणीय कराड सर जे आहेत, तर एखादा शिक्षक किंवा एखादा लीडर कसा असतो, तर त्याचं एक संपूर्ण म्हणजे कुठेही दूर जाण्याची आम्हाला सगळ्यांना गरज नाही. कराड सरांकडे बघून ह्युमन इज अ पोटेन्शियल, ह्युमन इज अ पॉसिबिलिटी, हा जो शब्द आहे तो आम्ही पदोपदी अनुभवला की कराड सरांनी प्रत्येक व्यक्ती त्यांच्यासोबत, अगदी ते प्राध्यापक असताना तर मला माहीत नाही कारण मी लहान होते, पण 1983पासनं MIT निघाल्यापासनं जेवढ्या लोकांनी सरांसोबत काम केलं त्या प्रत्येक व्यक्तीला त्यांनी एक पॉसिबिलिटी आणि पोटेन्शियल म्हणूनच पाहिलेलं आहे, असं मला स्वतःला वाटतं अतिशय स्ट्रॉंगली, जे सद्गुरू आज सांगतायत संपूर्ण जगाला. पण कराड सरांच्यामध्ये ते मूलतः आहे आणि म्हणूनच आपल्यासोबत पठाण सर आहेत. पठाण सरांनी अनेक पदं भूषवली आणि त्यानंतर ते MITमध्ये जेव्हा कराड सरांकडे जॉईन झाले, पण सरांना कुठून आणि का असं जाणवतं की ही व्यक्ती कुठल्या पद्धतीचं काम करू शकते हे ते बरोबर ओळखतात. आणि ही जी मूल्याधिष्ठित शिक्षण पद्धतीबद्दल आपण जे सारखे वारंवार बोलतो, तर आपण शाळा चालवतो, संस्था चालवतो, पण नुसतंच वर्गामध्ये आपले जे शिकवतायत शिक्षक, जो अभ्यासक्रम शिकवला जातो आहे, त्यातनं खरोखर ही मूल्य दिली जाऊ शकतात का त्याच्या पलीकडेही काही करण्याची आवश्यकता आहे, याची एक कुठेतरी मनामध्ये त्यांच्या जी काही त्यांना करण्याची इच्छा होती. आणि ती पठाण सरांच्या माध्यमातनं मला वाटतं सरांनी ते करण्याचा हा उपक्रम 2014पासून आता जवळपास 11 वर्ष झाली. पण सर बरोबर ते गुणधर्म ओळखतात आणि त्यांना तशा माणसांची साथ लाभते. खरं सांगायचं म्हणजे पठाण सरही सातत्याने सगळ्या आमच्या शिक्षकांच्या मदतीने असे ना, पण एक कुलगुरू म्हणून महाराष्ट्र राज्याचे हायर टेक्निकल एज्युकेशनचे डायरेक्टर म्हणून काम केलेलं असतानाही त्यांनी असं म्हटलं नाही की सर हे माझं काम नाही आहे. पण पठाण सरांनी देखील अतिशय जिद्दीने हा उपक्रम गेली 10-11 वर्ष चालू ठेवला आहे. भोयर साहेब, मी आपल्याला सांगू इच्छिते की याचा इम्पॅक्ट काय होतो. बरेच जण असं विचारतात की तुम्ही ह्या ॲक्टिव्हिटी का करता, हे कशासाठी करताय. शिक्षण संस्था चालू आहेत, पण सातत्याने एखादी गोष्ट न थकता न कंटाळता त्याच्यामध्ये कुठलेही अडथळे आले तरी ती करत राहायची आणि ती सिद्ध होते. हे आम्ही पदोपदी कराड सरांचं संपूर्ण कार्य जे काही आजपर्यंत आहे त्याच्यात अनुभवत आलो आहे. त्यांनी बांधलेला मोठा, जगातला विश्वातला सर्वात मोठा घुमट असेल ज्ञानेश्वर माऊलींच्या नावाने, किंवा आळंदीचे घाट असतील, किंवा 5 विद्यापीठं आज उभी आहेत, अनेक शिक्षण संस्था आहेत, 80-85 हजारापेक्षा जास्त विद्यार्थी आज MITच्या अंडर शिक्षण घेत आहेत. आणि भारतात नव्हे तर भारताच्या बाहेरही
कराड सरांची कार्याची जी काही दखल आज अमेरिकेमध्ये मागच्या वर्षी आपल्याला सर्वांना माहिती आहे की सरांना ज्या PhDनी त्यांचा गौरव करण्यात आला तो त्यांनी तेव्हाही म्हटलं की हा माझ्या कार्याचा नाही तर हा माऊलीच्या आशीर्वादाचा, माऊलींनी हे करून घेतलं आहे, त्यांची ही विनम्रता. मी हे सगळं इथे का बोलते कारण माझ्यासमोर जे विद्यार्थी बसलेत, जे शिक्षक बसलेत, आज खरी गरज आहे सर की आपल्या विद्यार्थ्यांच्या समोर आदर्श व्यक्तिमत्व. आज आपण इथे उपस्थित आहात, मला खात्री आहे इथले अनेक विद्यार्थी त्यातनं इन्स्पिरेशन घेणार की एका शिक्षकाचा मुलगा स्वतः शिक्षण घेतो, इकॉनॉमिक्ससारख्या विषयामध्ये PhD करतो आणि त्यानंतर राजकारणासारख्या विषयामध्ये देखील येतो, कारण की त्याची पण आवश्यकता आपल्याला आहे. आपण नुसतंच लांबून बसून हे असं का घडत नाही, देशामध्ये तसं का घडत नाही असं न म्हणता त्याच्यामध्ये उतरून आपल्या देशामध्ये, समाजामध्ये बदल कसा घडवू शकतो, तर आपल्यासारखी व्यक्तिमत्व त्यांच्यासमोर येणं ही खूप आवश्यकता आहे. आणि अशा या स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्याची जाणीव होते, त्यांना बघायला मिळतं, शिकायला मिळतं. कराड सर तर सगळ्यांच्या समोर मला असं नेहमी वाटतं की आपल्याला जवळची जे काही असतात गोष्टी त्या समजत नाहीत. ही परीक्षा घेत असताना ती नुसतीच परीक्षा म्हणून न घेता त्याच्यासाठीचा एक अभ्यासक्रम तयार करणं, ते पुस्तक मुलांना वाचायला देणं आणि त्यातनं मग मुलांना काय जाणवलं हे समजून ती परीक्षा घेतली जाते. हा सर्व प्रयत्न कशासाठी आहे तर परवाच मला वाटतं गडकरी साहेब जेव्हा आपल्या हॉस्पिटलच्या उद्घाटनाला आले होते ते कराड सरांना असं म्हटले की कराड साहेब मी एक स्मार्ट विलेज बनवण्याचा प्रयत्न करतोय, तुम्ही मला त्याच्यामध्ये मदत करा. तर मला हे जाणवलं की शिक्षणाचा आपला जो काही माध्यम आहे ते इतकं प्रभावी आहे. कराड सरांनी देखील त्यांच्या मूळ गावी रुई रामेश्वर या गावी, जर आपण इथे आमचे काही शिक्षकही रामेश्वरचे आलेले आहेत तर त्या अतिशय छोट्याशा खेडेगावामध्ये सरांनी ते स्मार्ट विलेज बनवण्याचा उपक्रम त्यांचा गेली 30 वर्ष चालू आहे. त्या गावामध्ये नुसतंच मंदिर मस्जिद असं नाही तर त्याच्याही पलीकडे जाऊन तिथे लायब्ररी बनवणं. त्यांची ही धारणा आहे की मुलं ही फिजिकली फिट, इंटेलेक्च्युअली शार्प, स्पिरिच्युअली एलिव्हेटेड असली पाहिजेत आणि त्यासाठीचा तो ॲम्बियन्स, ते इन्फ्रास्ट्रक्चर उभं करणं हे सर सातत्याने करतायत. रामेश्वर गावामध्ये कुस्तीचा आखाडा असेल, लायब्ररी असेल, हॉस्पिटल असेल किंवा राम रहीम सेतूसारखे उपक्रम असतील. मगाशी राष्ट्रीय एकात्मतेबद्दल बोललं गेलं. मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे, आपली जेव्हा मगाशी वर्ल्ड पीस प्रेयर चालू होती, जाती धर्माच्या पलीकडे जाऊन शिक्षण देणं कसं गरजेचं आहे, पठाण सर स्वतः संपूर्ण प्रार्थना म्हणत होते. मला असं वाटतं की सरांच्या कार्याचा हे प्रभाव आहे की पठाण सर की मी कोण आहे, मी मुस्लिम आहे, मी ही संस्कृतमधली प्रार्थना म्हणावी का, पण पठाण सर प्रार्थना म्हणत होते. मला स्वतःला माहीत नव्हतं की त्यांना देखील ही प्रार्थना पाठ झालेली आहे. तर कराड सरांनी त्यांच्या कृतीमधनं, त्यांच्या ॲक्शनमधनं हे सिद्ध केलेलं आहे की संपूर्ण जाती धर्म ह्याच्या पलीकडे जाऊन राष्ट्रीय एकात्मतेबद्दल आपण जेव्हा बोलतो, ही इज ॲक्टिंग इन हिज लाईफ, ही इज डुईंग द थिंग्स थ्रू हिज ॲक्शन्स. आणि म्हणूनच या संस्थेमध्ये जे संस्कार घडवण्याचा प्रयत्न होतो आहे तो नुसताच पुस्तकाच्या माध्यमातून नाही तर तो ॲक्शनमधनं होतो आहे. आमच्या सगळ्यांसाठी हे एक संपूर्णपणे मोठं उदाहरण आमच्या डोळ्यासमोर कराड सरांसारख्या व्यक्तीचं असो किंवा पठाण सरांसारख्या व्यक्तींचं आणि सरांसोबत कार्य करणाऱ्या सर्वांचंच आहे. सर मला इथे एक आणखीन आपल्याला सांगायचं आहे की नॅशनल एज्युकेशन पॉलिसीबद्दल आत्ता खूप चर्चा होते, अनेक वर्षापासून त्याच्यामध्ये काम चालू आहे. आणखीन एका मला कॉन्फरन्सला जाण्याचा योग आला जिथे भारतीय ज्ञानपरंपरा शालेय शिक्षणामध्ये आणण्याबद्दलची ती कॉन्फरन्स होती, IKS इन स्कूल एज्युकेशन. तर त्याच्यामध्ये माझा विषय होता की IKS इन ॲम्बियन्स. तर भारतीय ज्ञानपरंपरा तुम्ही जर शालेय शिक्षणात आपण आणतोय NEPच्या माध्यमातून, हा विषय खरं म्हणजे MIT संस्थेमध्ये जसं मगाशी पठाण सरांनी सांगितलं की संस्थेचा पाया सरांनी नुसताच दगडा मातीने नाही रचलेला, तर विज्ञान आणि अध्यात्माचा समन्वय साधणं हे उद्देश घेऊन ते फाउंडेशन सरांनी ह्या संस्थेचं जे रचलं आहे. आज NEPमध्ये आपण IKS इन एज्युकेशन बोलतो आहे, पण कराड सर ह्याचा सातत्याने 40 वर्ष थ्रू ॲक्शन, थ्रू एव्हरी ॲक्शन दॅट हॅपन्स इन दिस इन्स्टिट्यूशन, एव्हरी प्रोग्राम दॅट वी डू, त्याच्या माध्यमातून सर तो करण्याचा प्रयत्न करतायत. पण चांगली आनंदाची गोष्ट आहे की आज आपल्या सरकारकडनंही भारतीय ज्ञानपरंपरा मूळ सगळ्या आपल्या कंटेम्पररी एज्युकेशन सिस्टीममध्ये आणण्याचा प्रयत्न होतो आहे. तर IKS इन ॲम्बियन्स म्हणजे भारतीय ज्ञानपरंपरा तुम्ही ॲम्बियन्समध्ये
ती असणं कसं आवश्यक आहे. तर तुम्ही पाहत असाल की हा हॉल जिथे आपण बसलो आहे, मला वाटतं सर आपल्याला सांगतील की हे जे सगळे खांब आहेत त्याचं काय हे आहे. नोशनली 12 नक्षत्र, 27 नक्षत्र, 12 राशी याच्यावर आधारभूत हा हॉल आहे. याचं नाव संत ज्ञानेश्वर हॉल असंच आहे. सो IKS इन ॲम्बियन्सबद्दल जेव्हा आपण बोलतो तर MIT ही संस्था, इथली प्रत्येक बिल्डिंग जर आपण पाहिली, जी कराड सरांनी त्याचं आर्किटेक्चरल प्लॅनिंग केलेलं आहे, ती प्रत्येक बिल्डिंग ही भारतीय कलेचा एक अनुभव. आणि त्यातनं मग तुम्हाला नक्कीच, कारण की विद्यार्थी ज्या वर्गात शिकतोय, ज्या बिल्डिंगमध्ये शिकतोय, त्याचा देखील आपण जसं म्हणतो की एखाद्या आश्रमात गेल्यानंतर आपल्याला वेगळा अनुभव येतो आणि एखाद्या 7 स्टार हॉटेलमध्ये गेल्यानंतर वेगळा येतो. हा ॲम्बियन्सचा प्रभाव असतो. MITच्या सगळ्या शिक्षण संस्था तुम्हाला माहिती आहे की सरांनी स्वतः त्याचं आर्किटेक्चरल प्लॅनिंग केलेलं आहे आणि गेली 40 वर्षापेक्षा अधिक वर्ष झाली त्या ॲम्बियन्समध्ये जेव्हा आम्ही म्हणतो विश्वशांती गुरुकुल, तर त्याचा मूळ अर्थ तिथे आहे आणि त्या ॲम्बियन्सचा प्रभाव मुलांवरती नक्कीच पडतो आहे. असं मला वाटतं की हे जे काही आपण आज सरकारच्या माध्यमातून देखील आपण ज्याचा प्रयत्न करतो ही खरंच स्तुत्य आहे. पण ही संस्था सातत्याने 40 वर्ष त्याच्यामध्ये काम करते हे मला आपल्याला सांगायला नक्कीच आवडेल. सर्व विद्यार्थी जे इथे आज उपस्थित आहेत, ज्यांना बक्षीस मिळालं आहे किंवा ज्यांना नाही मिळालं देखील, पण तुम्ही त्या स्पर्धेमध्ये भाग घेणं आणि अशा व्यक्तींच्या आयुष्याचा अनुभव, त्यांचं अगदी मी म्हणते की आपल्या शिक्षणामध्ये शिवाजी महाराजांबद्दल आपण इतिहास लिहितो, पण खरंच शिवरायांकडनं काय शिकायचं, त्यांचं व्यक्तिमत्व नक्की काय होतं, त्यातनं काय शिकणं गरजेचं आहे, ज्योतिबा फुलांकडनं किंवा सावित्रीबाईंच्या इतिहासातनं आपल्याला काय घ्यायचं आहे हे आपण आपल्या मुलांना सांगणं गरजेचं आहे. त्यातनं प्रभावित होऊन ही पुढची पिढी आपली तशीच घडणार आहे. आणि ही आमची शिक्षणामध्ये काम करणाऱ्या सर्वांची एक बांधिलकी आहे असं मी समजते. आणि MIT नक्कीच त्या दिशेने हा प्रयत्न करते. सर्व विद्यार्थी ज्यांना ही शिष्यवृत्ती मिळाली आहे, तुम्ही सर्वांनी हे लक्षात घ्या, ज्या व्यक्तीच्या नावाने ही शिष्यवृत्ती दिली जाते, डॉक्टर विश्वनाथ कराड, जे तुमच्यासमोर बसलेले आहेत. सर एका छोट्याशा खेडेगावामधनं, ज्या गावामध्ये जायला रस्ताही नव्हता, अजूनही फार काही ते मोठं गाव आहे असं नाही, पण त्या गावाला रस्ता नसलेल्या गावातनं येऊन मराठवाड्यातल्या आज पुण्यामध्ये नव्हे भारतामध्ये आणि भारताच्या पलीकडेही जाऊन ते कार्य करू शकत आहेत. हे एक तुमच्या सर्वांसाठी इन्स्पिरेशन आहे. आणि त्या शिष्यवृत्तीचा तुम्ही तशाच पद्धतीने वापर कराल आणि तुम्ही देखील आयुष्यात आपण स्वतः मोठं होणं आवश्यक आहे, पैसे कमवणं ही आपली गरज आहे, पण त्याच्यासोबतच आपण समाजाची काय देणं लागतो, देशाचं काय देणं लागतो. वी आर ऑल ब्लेस्ड दॅट वी आर बॉर्न इन धिस सेंचुरी, दॅट देर इज सो मच टू डू. जगात अनेक वाईट गोष्टीही घडत आहेत, पण त्याबरोबरच सायन्स टेक्नॉलॉजीमुळे अनेक चांगल्या गोष्टीही घडत आहेत. तर आपल्या देशामध्ये, आपल्या संस्कृतीमध्ये जी ताकद आहे, आपल्या ज्ञानामध्ये जी ताकद आहे, ती ओळखून आपल्यासाठी, तुम्हा सर्वांसाठी खूप मोठी अपॉर्च्युनिटी आहे की संपूर्ण जगाला आपण पुन्हा एकदा दाखवू शकतो की आपला देश महान होता नाही, तो महान आहे आणि त्याच्याकडे खूप जास्त देण्यासारखं आहे. हे तुमच्या सर्वांच्या हातात आहे आणि त्यासाठीचा हा प्रयत्न आहे, त्यासाठीची ही शिष्यवृत्ती आहे. तुम्ही सर्वांनी समजून घ्यावं असं मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करते आणि तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देते. धन्यवाद. यावेळी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आदरणीय व्यासपीठ, तत्पूर्वी मी एक काम करतो. आजच्या या सुवर्णपदक विजेत्या सर्वोत्कृष्ट विद्यार्थ्यांच्या सन्मान सोहळ्याचा हा दिमागदार कार्यक्रम आज या ज्ञानेश्वर सभागृहामध्ये होतोय. आणि या कार्यक्रमासाठी आपल्या राज्याचे शालेय राज्यमंत्री शालेय शिक्षण आदरणीय डॉक्टर पंकज भोयर, त्याचप्रमाणे विश्वधर्मी प्राध्यापक विश्वनाथजी कराड, गुरुवर्य
डॉक्टर S.N. पठाण सर, आदरणीय स्वातीताई, त्याचप्रमाणे त्यांच्या भगिनी डॉक्टर आणि आदरणीय व्यासपीठ आणि आपण सर्व उपस्थित या MITचे अधिकारी, प्रशासकीय, इतर सर्व मान्यवर, तुम्ही सर्व थोडासा आवाक झाला असेल ना. मी पटकन उठून खाली गेलो आणि वाकलो आहे की नाही. काय झालं असेल का कुणास ठाऊक, पण मला वाटलं असं. बरं, तत्पूर्वी तुम्ही एकदा उभे राहताय, असं उभे राहा एकदा सर्वजण. वा, राहा उभे. एकदा हात वरती करा. नाही नाही, व्यासपीठाला नाही, मी मुलं आहेत म्हणून मी व्यासपीठाला एकदा नाही आहे, तुमच्यासाठी आहे. सर्वांनी हात वरती करायचे, माझ्याकडे हात करायचे. वा, छान छान. परत एकदा अशा दोन टाळ्या वाजवा. वा वा वा, छान. एकदा डावीकडे पहा, एकदा उजवीकडे पहा, एकदा वरती पहा, एकदा खाली पहा आणि आता बसा. वा वा, किती आता चेहरे एकदम प्रसन्न झालेत ना. मला हेच पाहिजे होतं, कारण सर आल्यापासून माझे हसरा चेहरा हसरा पाहिजे आपला. भले काही असो, चेहरा नेहमी हसरा असावा. डोक्यात काय, पोटात काय किंवा काय नाही, पण चेहऱ्यावरती मात्र हास्य असावं. ठीक आहे. आणि ते हास्य येण्यासाठी आपल्याला तशा त्या परिस्थितीत त्या ठिकाणी जावं लागतं. आज खरं म्हणजे मी या ठिकाणी प्रमुख पाहुणा वगैरे काही नाही. या 1995 साली, मी 1992ला वर्ग 1 अधिकारी झालो. 95 साली या ठिकाणी जी काही कॉन्फरन्स झाली होती माऊलींच्या 95-96 जी कॉन्फरन्स झाली होती माऊलींच्या 700व्या समाधीच्या संदर्भातली, त्या कॉन्फरन्सला येण्याचा मला योग आला होता. आज 30 वर्षानंतर मला पुन्हा या सभागृहात येण्याचा योग मिळाला आहे. त्यावेळेस मी आलो होतो तेव्हा तुमच्यासारखाच असा मागे बसलेलो होतो. आज मी व्यासपीठावरती बसलो आहे. 30 वर्ष लागली मला तिथून इथे यायला, प्रवास करायला. आणि म्हणून मला असं वाटलं की ज्या सभागृहामध्ये आपण मागे बेंचवरती बसलेलो होतो, तो आज येऊन व्यासपीठावर बसलो, त्या सभागृहाला नतमस्तक होणं हे मी माझं कर्तव्य समजलं आणि म्हणून या ठिकाणी नतमस्तक झालो. मला आजही आठवते सर, डॉक्टर विजय, ज्यांना आपण संगणकाचे परम डॉक्टर विजय भटकर साहेब, पंडित वसंतला गाडगिळ, रतनलाल सोनाग्रा, मला तिन्ही नावं अजून आठवत आहेत ती, यांचं मार्गदर्शन आम्हाला त्यावेळेस मिळालं. आणि आदरणीय विश्वधर्मी प्राध्यापक कराड सर, आमचं एक वर्कशॉप पण आळंदीमध्ये झालं होतं. आणि त्या वर्कशॉपला म्हणजे कॉन्फरन्स होती, 3-4 दिवसात चाललं होतं. ज्ञान, विज्ञान आणि अध्यात्म या 3च विषयावरती आळंदीमध्ये आपलं हे झालं होतं. त्यावेळेचे जे शालेय शिक्षण मंत्री होते प्राध्यापक वसंत पुरके साहेब, ते इंद्रायणीच्या या काठावरती होते. मोठं व्यासपीठ होतं आणि तिथे हा आपला कार्यक्रम झाला होता. ज्ञान, विज्ञान आणि अध्यात्म यावरचं पहिलं कॉन्फरन्स अशी झाली. 3 दिवसांची होती ती. आणि मला आठवतं सर, त्यावेळेसचे शालेय शिक्षण मंत्री ते स्वतःही तिथे एक गायन, त्यांनी अभंग म्हटला होता. त्यांची रेल्वे पण चुकली, कारण आपण भक्ती सोपान पुलावरनं जी काय हे नेली होती पुस्तकांची दिंडी वगैरे, तर ती माऊलींच्या तिथपर्यंत नेली होती. आणि मग ती रेल्वे पण त्यांची चुकली. ते म्हणले नाही, मी पूर्ण वेळ इथे थांबणार आहे म्हणून. असं हे मी तेव्हाचं सांगतोय, 95-96चं. तेव्हा मी तुमच्यासारखाच होतो. मला माहीत नाही अजून 30 वर्षानंतर तुमच्यापैकी कोण कोण इथे येतील, परंतु ही सुरुवात जी काय आहे, ही सुरुवात करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. कोणत्याही एका बीला अगोदर जमिनीमध्ये गाडून घ्यावं लागतं, पुरावं लागतं, म्हणजे मग तो वटवृक्ष येतो. डॉक्टर पठाण सरांनी जे सांगितलं ते निश्चित महत्त्वाचं आहे की प्रत्येक वीट, प्रत्येक
दगड जो काय आहे तो त्या उद्देशाने तिथे ठेवला गेला आणि त्यातून ही इमारत, त्यातून ही संस्था हे बहरत गेलं. आज आपण थोडा वेगळ्या विषयाकडे येतोय. आज तुम्हाला जो काही पुरस्कार मिळाला आहे किंवा शिष्यवृत्ती मिळालेली आहे ही कशामुळे मिळाली, तर त्याचं मूळ तत्व जे काय आहे ते म्हणजे मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव. शिक्षकांचा मुलगा म्हणून मलाही अभिमान आहे. माझेही वडील शिक्षक होते. आदरणीय पठाण सर, आदरणीय डॉक्टर भोयर सर, आदरणीय डॉक्टर कराड सर, त्यांच्या दोन्ही कन्या डॉक्टर स्वाती, डॉक्टर सुचित्रा. मला वाटतं हे कुठेतरी बीज जे आहे ते बियातून हे येतं आहे. आत्ताची परिस्थिती थोडी वेगळी आहे. परवा एका कार्यक्रमात गेलो तर मुलांच्या तिथं पालकही होते बरेचसे, आणि सहज गप्पा मारता मारता किंवा असं येत असताना पटकन एक पालक मला म्हटले की काय हो, मुलं ऐकतच नाहीत, हे की नाही. अरे बापरे, सहज बोलून गेले, ते ऐकत नाही. आणि मग मी येता येता विचार केला की ऐकत नाही म्हणजे नेमकी काय होते. अरेच्या, मला घरात पण तोच आवाज आला, ऐकत नाही. तुमच्या घरात येतो का आवाज? येतो? कोण म्हणतं कोणास ऐकत नाही, हे की नाही. अरे, सर्वच ठिकाणी, एखाद्या कार्यालयात गेलं तिथेही ऐकत नाही. ऐकत नाही म्हणजे काय? जेव्हा आपण मोठे मोठे शब्दछल करतो तेव्हा साधा शब्द ऐकत नाही. तर मग मला पटकन आठवलं की अरे ऐकत नाही म्हणजे काय? डॉक्टर बसलेले आहेत, त्यांच्या दृष्टीने ऐकत नाही म्हणजे कानाचा काहीतरी प्रॉब्लेम असेल याचा. मग म्हणते ENT वाल्यांकडे न्या याला, ठीक आहे. मग तो कान तपासेल वगैरे. नाही नाही म्हणजे तसं नाही, कानात काही प्रॉब्लेम नाही आहे. मग कशाचा प्रॉब्लेम आहे? मग मला असं वाटलं काही डिजिटल युग जे काय आहे त्याचा काही प्रॉब्लेम आहे का कानाचं, ठीक आहे. नाही तर तसंही काही नाही आहे. आणि मग लक्षात आलं की हे आत्ताचं जे काही युग आहे, संगणकाचं युग आहे, डिजिटल युग आहे, काळाची गरज आहे, तंत्रज्ञानाचा एवढा वापर होतोय. आणि या वापरामध्ये सुद्धा आपल्याला हा शब्द ऐकायला येतोय की ऐकत नाही, ठीक नाही. आणि मग थोडा विचार केला की तंत्रज्ञानाचा वापर कसा होतो. तर कोणतंही तंत्रज्ञानामध्ये 3च गोष्टी महत्त्वाच्या असतात. एक म्हणजे इनपुट, दुसरी म्हणजे प्रोसेस, आणि थर्ड म्हणजे काय? आउटपुट. बरोबर. इनपुट, प्रोसेस, आउटपुट. उत्पत्ती, स्थिती, लय, ब्रह्मा विष्णू महेश, कितीतरी गोष्टी या 3 याच्यावरती आहेत. पण इनपुट काय आहे, प्रोसेस काय व्हायला पाहिजे आणि आउटपुट काय व्हायला पाहिजे. मला आठवतं 1996ला पहिलं पुस्तक आपण काढलं, संगणकाची तोंड ओळख म्हणून. तर तेव्हा हेच बेसिक होतं. आजही तेच आहे, उद्याही तेच राहणार आहे, आणि मानवी जीवनामध्ये सुद्धा तेच राहणार आहे. तुमच्या लक्षात असेल तेव्हा CPU असा मोठा असायचा, त्याच्यावरती लिहिलेलं असायचं इंटेल इनसाइड. इंटेल इनसाइड. इंटेल काय होता? प्रोसेसर होता. प्रोसेसर बनवणारी कंपनी होती इंटेल, आणि ते इंटेल इनसाइड. तसं आपला पण इनसाइड एक आहे ना प्रोसेसर, इथे आहे. बरोबर. मग आपण इनपुट काय देतोय, आणि म्हणून आज जे काही हे व्हॅल्यू बेस किंवा मूल्याधिष्ठित जी काही शिष्यवृत्ती सरांनी सुरू केली आहे तिचा निश्चितपणे विचार करणं गरजेचं आहे. आणि यातून जे काही इनपुट मिळणार आहे त्याच्यावरती प्रोसेस होणार आहे. आणि मग मला लक्षात आलं की अगोदर जे काही पालक मला म्हटले होते की माझा मुलगा किंवा मुलगी ऐकत नाही, तेव्हा लक्षात आलं की तुम्हालाही पण म्हटले असतील ना कधीतरी, ठीक आहे. जा एवढी जनावरं सोड आणि पाणी यावर घेऊन जा म्हणून, किंवा गायांना पाणी पाज. बरोबर ना. ग्रामीण भागातली मुलं मला दिसत आहेत, ठीक आहे. किंवा शहरी भागातलं घेतलं, जा तेवढा माझा मोबाईल आणून मला दे. आपण एखाद्याच्या घरी गेलो आणि त्यांनी पटकन मुलाला सांगितलं, तो मुलगा गेला, त्याने तो उचलला फोन आणि आपल्याकडे आणून दिला. तुम्ही काय म्हणाल? सरांचा मुलगा खूप ऐकतोय, आज्ञाधारक आहे. इथे पण तीच क्रिया आहे. इनपुट झालं,
त्याच्यावरती प्रोसेस झाली की उठा, ज्याला फ्लोचार्ट म्हणतो, अल्गोरिदम म्हणतो, तिथून तिथे जातो तो मुलगा, तिथून ते घेतो आणि आपल्याकडे आणून देतो, आपल्या हातात मिळालं, दॅट इज आउटपुट. पण ती जी काही प्रक्रिया आहे ती प्रक्रिया होणं गरजेचं आहे. म्हणजे पहिलं जे काय आहे ते पहिलं म्हणजे ऐकणे, ऐकणे ज्याला मी श्रुती असं म्हणतो, श्रुती, श्रुती, बरोबर आहे. दुसरं आहे ते जे काय ऐकलेलं आहे त्याच्यावरती आपलं जे काही प्रोसेसर आहे त्याच्यामध्ये प्रोसेस करायची, त्याला म्हटलं तर स्मृती, मेमरी, श्रुती, स्मृती. आणि तिसरा जो काय आहे टप्पा तो म्हणजे काय, ॲक्शन किंवा कृती. श्रुती, स्मृती आणि कृती ही तीनच तत्व आज यशाच्या शिखरावरती नेऊ शकतात. यश, सुख, समाधान, आनंद ह्या टर्मिनॉलॉजीज खूप वेगवेगळ्या आहेत, परंतु आज या मितीला सक्सेस जर आपल्याला हवं असेल तर आपल्याला या तीन तत्वांवरती चालावं लागेल, श्रुती, स्मृती आणि कृती, तरच आपल्याला या ठिकाणी मिळतील. आणि हा जो काही अभ्यासक्रम तुम्ही ज्यातून परीक्षा दिलेत, मला असं वाटतं की त्याच्या अभ्यासक्रमामध्ये हे तीन तत्वांचा जास्त समावेश केलेला आहे. तुम्ही इथे आला आहेत याचा अर्थ त्या तीन तत्वांचा तुम्ही जीवनामध्ये, दैनंदिन जीवनामध्ये वापर करतायत आणि हा वापर करून तुम्ही इथपर्यंत पोहोचलायत. त्यामुळे सर्वप्रथम या जी काही आदरणीय कराड सरांनी ही जी काही शिष्यवृत्ती सुरू केली त्याबद्दल मी त्यांचं, खरं म्हणजे मी म्हटलं मी सुरुवातीपासून नमस्ते 95-96 पासून आत्ता 2025ला मी इथे आलो, ठीक आहे. ती जी काही बेस आहे ना, त्या बेस किंवा जो पाया झालेला तयार आहे ना, तोच एवढा भक्कम आहे की आज त्याच्यावरती कोणीही इमले बांधू शकेल. आणि तो तुमचा आता जो आहे तो तुम्ही पण एक वीट आहात त्यातले. तुम्हाला सुद्धा अशाच प्रकारचं काम करायचं आहे की जे तुम्ही या अभ्यासक्रमातून शिकलेला आहात, ज्या अभ्यासक्रमामधून शिकलेला आहात. हा अभ्यासक्रम जो आहे हा अभ्यासक्रम पाठ्यपुस्तकं किंवा इतर जे काय आहेत त्याच्यापेक्षा थोडा वेगळा आहे. मग आता एखादा मुलगा असा म्हणेल की बाबा नेमकी काय करायचं आम्ही असं, ठीक नाही. तर पहिली सर्वात महत्त्वाची गोष्ट, दररोज आपले, जसं पठाण सरांनी सांगितलं की दररोज आपल्या आईची आणि वडिलांची आठवण सकाळी उठल्या उठल्या एकदा काढायचीच. डोळे बंद करायचे, आईला नमस्कार करायचा, वडिलांना नमस्कार करायचा, चित्त एकाग्र करायचं. हा पहिला अभ्यास तुम्ही सुरू करा. मूल्य शिक्षणाची सुरुवात सकाळी उगवलेल्या दिवसापासून होते, सूर्योदयापासून होते. एक जण मला असंच म्हटलं की सर काय सूर्य तोच आहे, दररोज उगवतो सूर्य? नाही, दररोज उगवणारा सूर्य वेगळा असतो. कालचा सूर्य वेगळा आहे, आजचा सूर्य वेगळा आहे. आणि ज्याला हा दररोज उगवणारा सूर्य हा वेगळा दिसतो तो यशस्वी होतो, त्याचा दिवस आनंदात जातो. आणि म्हणून दररोज सकाळी उठल्यानंतर तुम्ही हा परिक्रम सुरू करा. रात्री झोपताना एकदा चित्त एकाग्र करून, आता एकाग्र शब्द फार, हे शब्दांचं फार जंजाळ आहे हो. एकाग्र कसं एकाग्र करायचं, काय करायचं नेमकी? तर साधं उदाहरण सांगतो. सूर्याचं जसं किरण भिंगातून आपण एकत्र करतो त्याची ज्वाला निर्माण होते, तसं मन एकाग्र करता आलं पाहिजे. आणि एकाग्रता ही त्यातूनच निर्माण होते. नाहीतर जोपर्यंत तुमचं चित्त स्थिर होत नाही, वृत्ती तोपर्यंत बदलत नाही. आणि म्हणून सुरुवातीपासून मी सांगतो की मन एकाग्र करा. एकाग्र मन करून आपल्या त्या इष्ट जे काय आहेत, मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, या तिघांचे आपण हे करायचं आहे. आणि म्हणून आजचा या शुभ प्रसंगी मी सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो, कौतुक करतो. आज या ठिकाणी आदरणीय आमचे डॉक्टर कृष्णकुमार पाटील साहेब, त्यांनी मला काल सांगितलं, मला वाटलं म्हणजे सरांच्या नावामध्ये कृष्णकुमार आहे, माझ्या नावामध्ये अजय कुमार आहे. त्यामुळे डॉक्टर पठाण सरांनी मला रात्री फोन केला, सर असं असं आहे. मी म्हटलं सर मी नक्की येणार, कारण माझा हा जीवनातला हा आनंदाचा प्रसंग आहे की ज्या संस्थेत मी 30 वर्षापूर्वी गेलो होतो तिथेच आज परत जाण्याचा योग येतो आहे. आणि पुन्हा या सर्व मान्यवरांना ऐकण्याची संधी मिळेल आणि तुमच्यासारखे नवीन हसरे चेहरे पाहण्याची संधी मिळेल. आणि म्हणून आपल्याला पुन्हा एकदा शुभेच्छा देतो, अभिनंदन करतो.
आपल्या आईवडिलांचंही अभिनंदन करतो, कौतुक करतो. आपल्याला या ठिकाणी जे काही पुरस्कार मिळणार आहेत त्यासाठी पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. संत परंपरेच्या मार्गाने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देणारे मार्गदर्शन या प्रसंगी मान्यवरांनी व्यक्त केले. सर्वांना नमस्कार. आणि आज सर्वप्रथम ह्या ठिकाणी उपस्थित झालेले संपूर्ण राज्यातून आणि विशेष करून माझ्या विदर्भातून आलेल्या विद्यार्थ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. कारण मला असं वाटतं आपण मंदिरामध्ये प्रत्येक ठिकाणी जात असतो लहानपणी मोठे झाल्यावर, परंतु तुम्हाला या वयातच या शिक्षणाच्या अथांग मंदिरात येण्याची संधी मिळाली, याच्याकरता आपल्या सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. कारण माझा जरी शिक्षण क्षेत्रासोबत मागच्या अनेक वर्षापासून संबंध आहे, परंतु दुर्दैवानं मला मात्र आता एवढ्या वर्षानंतर यायची संधी मिळाली आणि ती संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आदरणीय डॉक्टर कराड साहेबांनी, पठाण साहेबांचं मनपूर्वक ऋण व्यक्त करतो की आज, आणि माझं स्वप्न होतं की एक दिवस मी ह्या मंदिरात गेलो पाहिजे ना, आज ते प्रत्यक्षात उतरलं आणि ती संधी आपण उपलब्ध करून दिली, याच्याकरता मी माझ्यातर्फे आपलं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आज विश्वशांती केंद्र आळंदी विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड अध्यात्म, ज्ञान आणि विज्ञानाधिष्ठित वैश्विक शिक्षण शिष्यवृत्तीच्या डिस्ट्रीब्युशनकरता सुवर्णपदक विजेत्या सर्वोत्कृष्ट विद्यार्थ्यांच्या सन्मानाकरता या ठिकाणी उपस्थित असलेले या संस्थेचे सर्वेसर्वा आणि संस्थापक डॉक्टर विश्वनाथ कराड साहेब या ठिकाणी विशेष करून कार्यक्रमाला उपस्थित झाले आणि ज्यांनी अतिशय उत्कृष्ट मार्गदर्शन आपल्या सर्वांना केलं ते डॉक्टर अजय कुमार लोळगे. विशेष करून ज्या उद्देशाने याची स्थापना झाली, एखाद्या गोष्टीची स्थापना होते परंतु नंतर प्रश्न निर्माण होतो की ही स्थापना, ही तयार झालेली गोष्ट पुढे नेणार कोण, परंतु यशस्वी पद्धतीनं आणि कदाचित अजून त्याला नवीन विज्ञानाची, टेक्नॉलॉजीची जोड देऊन मजबूत पद्धतीनं पुढे नेण्याकरिता या ठिकाणी तयार झालेल्या आमच्या भगिनी स्वातीताई, सुचित्राताई, आज ज्यांच्या आग्रहानं मी या ठिकाणी उपस्थित झालो, आमच्या वडिलांचे मित्र, आमचे मार्गदर्शक डॉक्टर पठाण सर, या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व पालक मंडळी, शिक्षकवृंद आणि गुणवत्ताप्राप्त सर्व सन्मान्य विद्यार्थी, आपल्या सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो. आणि आज या ठिकाणी महाराष्ट्र, भारत आणि जगासाठी शिक्षणासोबतच शिक्षणाला जोड देऊन, विज्ञानाला जोड देऊन अध्यात्म यांचा संगम साधणारी एक प्रेरणादायी संस्था म्हणून MIT म्हणून आपण सर्वजण त्या ठिकाणी ओळखतो. आज जगातला सगळ्यात मोठा डोम या ठिकाणी उभा करण्यात आला आणि तो देखील कशासाठी, तर शांततेचा संदेश देण्याकरिता. मी वर्धा जिल्ह्यातनं मोडतो, ज्या ठिकाणी जगाला अहिंसा आणि शांततेचा मार्ग दाखविण्याचा प्रयत्न परमपूज्य राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या हातून झाला होता. आणि आपण बघितलं की आपल्याला त्यांच्या माध्यमातून स्वातंत्र्य मिळालं. हळूहळू मिळाल्या त्या स्वातंत्र्याचं आपण कुठेतरी महत्त्व आपल्या मनात कमी होत गेलं, परंतु समाजामध्ये अजूनही काही व्यक्ती अशा आहेत की जुन्या लोकांनी दिलेले संदेश येणाऱ्या पिढीसमोर कायम राहावे, याच्याकरता आपल्या माध्यमातून आपण काय करू शकतो, आपण आपल्या समाजासाठी काय करू शकतो, तर जगामधला सगळ्यात डोम आणि तो देखील शांततेचा संदेश देण्याकरता आपण निर्मिती केली. याच्याकरता साहेब मी आपलं या ठिकाणी माझ्यातर्फे ऋण व्यक्त करतो. आज या ठिकाणी विश्वधर्मी डॉक्टर कराड अध्यात्म, ज्ञान, विज्ञानाधिष्ठित शिष्यवृत्ती ही संकल्पना महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरणारी आहे. ही फक्त शिष्यवृत्ती नसून एक संवर्धनाचे अभियान असून ग्रामीण, विशेष करून गरीब विद्यार्थ्यांना या माध्यमातून उच्च शिक्षणाची संधी त्या ठिकाणी प्राप्त होणार आहे. मागच्या 6 महिन्यापासून आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात त्या ठिकाणी शिक्षण विभागाचा, इतर विभागासोबतच शिक्षण विभागाचा शालेय शिक्षण राज्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली. आणि हे करत असताना वेगवेगळ्या घटकांसोबत त्या ठिकाणी संपर्क आला. आता झालं काय की नुसता एका विभागाची जबाबदारी नसून 5-5 विभागाची जबाबदारी आहे. प्रत्येक विभागात जाऊन एक व्यक्ती त्या ठिकाणी प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करू शकत नाही,
परंतु शासनामध्ये असलेल्या व्यक्ती हे करू शकतात, जे त्यांची जबाबदारी आहे की त्या त्या क्षेत्रामध्ये चांगलं काम करणारे, त्या त्या क्षेत्रामध्ये तज्ज्ञ असणाऱ्या व्यक्ती ह्या शासनानं सरकारनं शोधल्या पाहिजे आणि त्यांच्या माध्यमातून चांगले इनपुट्स घेऊन ते आपल्या राज्यातल्या, आपल्या देशातल्या लोकांकरिता, विद्यार्थ्यांकरिता, समाजाकरिता कसे उपलब्ध करून देण्यात येईल याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला पाहिजे. ह्याच भावनेतून, ह्याच भूमिकेतून मागच्या 6 महिन्यापासून जेव्हा ह्या विभागाचा, तसं 2014 साली मी पहिल्यांदा आमदार झालो, 19मध्ये दुसऱ्यांदा झालो, लोकांचा आशीर्वाद मिळाला आणि 24मध्ये तिसऱ्यांदा झालो. 3-3दा आमदार पठाण सरांनी सांगितलं आपल्याला माझ्याबद्दल की मला देखील कुठली राजकीय पार्श्वभूमी नव्हती, मी देखील एका गरीब शिक्षकाचा मुलगा म्हणून त्या ठिकाणी काम करत होतो, परंतु विद्यार्थी दशेत असतानाच कुठंतरी काहीतरी केलं पाहिजे असं सतत त्या ठिकाणी वाटायचं. परंतु एक मात्र मी माझ्या जीवनामध्ये केले, मी काय केलं तर मी मित्रमंडळी खूप वाढवली. मला कुठलीही पार्श्वभूमी होती, कुठल्याही पक्षात नव्हतो, पण मित्र मात्र खूप त्यावेळेस होते. मित्र असताना मित्रांनी काय केलं की मी पोस्ट ग्रॅज्युएट शिक्षणाकरिता नागपूरला गेलो. त्या ठिकाणी युनिव्हर्सिटी कॅम्पसमध्ये शिक्षण घेत असताना विद्यार्थी निवडणूक त्या ठिकाणी झाली. मित्रांनी सांगितलं की नाही तुलाच राहावं लागते. मी म्हटलं अरे माझा आणि निवडणुकीचा काही संबंध नाही. बोलले नाही तू निवडणुकीसाठी नाही, तुला आम्ही आमच्यासाठी उभं करत आहे. आणि माझ्या ध्यानीमनी नसताना त्या ठिकाणी विद्यार्थी संघाचा मी अध्यक्ष झालो. आता अध्यक्ष तर होऊन गेलो, परंतु ते युनिव्हर्सिटी कॅम्पस होतं. प्रत्येक छोट्या छोट्या कार्यक्रमाकरिता कुलगुरू, प्रकुलगुरू त्या ठिकाणी यायचे आणि मग विद्यार्थी अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी भाषण द्यावं लागत होतं. भाषणाची कुठली सवय त्या ठिकाणी मी MA करत असताना कुठली नव्हती, कारण आयुष्यात कधी भाषण केलंच नव्हतं, कुठल्या कार्यक्रमात जात नव्हतो किंवा काही नव्हतो. जात जरी ॲक्टिव्हिटी घेत होतो, परंतु भाषण देण्याची मात्र त्या ठिकाणी सवय नव्हती. आणि अचानकपणे विद्यार्थी संघाचा अध्यक्ष झाल्यामुळे एकदम थेट कुलगुरूंसमोर त्या ठिकाणी भाषण देणं म्हणजे, आता पोडियम झाकलेले असतात पण विद्यापीठाची पोडियम एका याचा असतो, ते पाय त्याच्यातून दिसत होते. इतके जोऱ्याने पाय हालाचे भाषण देत असताना, कारण मी पाठ करायचो, युनिव्हर्सिटीच्या हॉस्टेलमध्ये राहायचो. मग रात्री माझे मित्र बोलारे हे वाच आणि उद्या पोडियमवर जाऊन बोलून देशील. परंतु पाठ केलेलं भाषण माणूस कधी त्या ठिकाणी देऊ शकत नाही. जेव्हा वर्गात जाऊन ते भाषण द्यायचा प्रयत्न करायचो तर तिसरं वाक्य म्हटल्यानंतर असं वाटत होतं तिसरं वाक्य म्हणत असताना दुसरं वाक्य कुठेतरी चुकलं होतं का हा डोक्यात विचार यायचा आणि चौथं वाक्य त्याच्यामध्ये चुकून जायचं. परंतु कुठलीही गोष्ट अशक्य नसते. आज आपण ज्या ठिकाणी बसलो आहे ते देखील बाहेर जर का बोलून दाखवलं की हे शक्य आहे का, असं होऊ शकते का, तर कदाचित कठीण वाटेल. परंतु डॉक्टर कराड साहेबांनी मात्र आपलं आयुष्य अर्पण करून ही गोष्ट ह्या ठिकाणी प्रत्यक्षात उतरवून दाखविली. याच्याकरता त्यांचं पुन्हा एकदा आभार मानतो. पुन्हा माझ्या भाषणावर येतो. भाषण देताना त्या ठिकाणी प्रचंड मनामध्ये, डोक्यामध्ये चिंता आणि भीती वाटायची. हळूहळू मग भाषण तर द्यावंच लागत होतं, कारण अध्यक्ष होतं ना, नाही तर पद सोडावं लागणार होतं. मग हळूहळू सवय होत गेली. आज पेंडॉलमध्ये 50,000 लोक असले तरी न पाहता न का करता वेळेवरून त्या ठिकाणी भाषण देण्याची ताकद, भाषण देण्याची क्षमता त्या परिस्थितीमुळे निर्माण झाली. त्याच्यामुळे मित्रांनो, परिस्थितीचा सामना करण्यासाठी आणि परिस्थितीवर मात करण्यासाठी आपले जर का सकारात्मक प्रयत्न त्या ठिकाणी असले तर निश्चितपणे त्याचा फायदा आपल्याला आयुष्यामध्ये ह्या ठिकाणी होत असतो. आज ह्या ठिकाणी बऱ्याचशा गोष्टी सांगताना एकदा साहेबांसोबत तर माझी भेट एअरपोर्टला झाली होती आणि अनेक वेळा TV वर बघायचो, पुस्तकांमध्ये बघायचो, पेपरमध्ये बघायचो. आमच्या वडिलांनी देखील एक संस्था सुरू केली होती आणि ती संस्था पुढे गेली पाहिजे म्हणून माझ्या मनामध्ये देखील इच्छा होती. आमचे वडील साधे होते, ग्रामीण भागातून आले होते. त्यांचा उद्देश होता की आपली एक संस्था काढून त्या ठिकाणी काहीतरी चांगलं करायचं. शासनासोबत भांडून कोर्टातून त्यांनी महाविद्यालय त्या ठिकाणी सुरू केलं आणि त्या महाविद्यालयामध्ये नंतर, कारण मी नागपूरमध्ये गेलो, नंतर पाहिलं की बाबा तुम्ही फक्त BAचं शिक्षण या ठिकाणी रन करता, परंतु आजचा काळ मात्र BCA, BBA, BCSचा आहे. ते बोलले नाही ते आपल्याला जमणार नाही, मला माझं चालू दे, मी आपला कला शाखेचं शिक्षण ह्या ठिकाणी देईल. परंतु माझी तळमळ मात्र त्या ठिकाणी थांबत नव्हती, कारण मी शिक्षणासाठी नागपूरला गेलो होतो आणि तिथे बघायचो की नवीन कोर्सेस ह्या ठिकाणी आलेले आहे. ते कोर्सेस मग हळूहळू मी देखील माझ्या संस्थेमध्ये आणण्याची वडिलांना विनंती केली. मग मी स्वतः जाऊन त्याच्या काही परवानग्या आणल्या. हळूहळू माझं त्याच्यामध्ये माझा देखील इंटरेस्ट डेव्हलप व्हायला लागला आणि एक वेळ अशी आली की मी देखील विदर्भामध्ये 45 संस्थांची स्थापना साहेब त्यावेळेस केली.
हे होत असताना मग हळूहळू मित्र खूप होत गेले, मित्र होते. मग मित्रांनी ओढत ओढत राजकारणात नेलं, राजकारणात गेलो आणि कुठलाही सरपंच झालो नाही, कुठलाही जिल्हा परिषद मेंबर झालो नाही, कुठल्याही वार्डाची निवड लढवली नाही. पण मित्रांची ताकद एवढी होती की डायरेक्ट विधानसभेकरता उभा झालो. विधानसभेत त्या ठिकाणी निवडून आलो. 14, 19, 24 सतत तिसऱ्यांदा निवडून आलो. 10 वर्ष केलेलं काम पक्षाने बघितलं आणि आदरणीय साहेबांचं, मुख्यमंत्री साहेबांचं त्या ठिकाणी आभार मानेल की अतिशय महत्त्वपूर्ण खाते त्या ठिकाणी त्याची जबाबदारी माझ्याकडे दिली. तो विश्वास आपण त्या ठिकाणी संपादित करण्याकरता यशस्वी झालो. परंतु ही दिलेली जबाबदारी तितक्याच जबाबदारीने पार पाडत असताना ह्या माध्यमातून आपण समाजाचा, राज्याचा कसा फायदा करू शकू हा प्रयत्न करण्याचा मानस त्या ठिकाणी आहे. आणि आज मी कराड साहेबांना विनंती राहील की साहेब, आपण ह्या क्षेत्रातल्या अनेक गोष्टी पादाक्रांत त्या ठिकाणी केल्या, ज्या लोकांनी कदाचित विचार केले नाही असे प्रकल्प आपण शिक्षणाकरता त्या ठिकाणी उभे केले. आणि विशेष अभिनंदनाची गोष्ट म्हणजे आज ज्या गोष्टीची चर्चा होते आहे की आपल्या शिक्षणाला अध्यात्माची जोड त्या ठिकाणी असली पाहिजे, हा विचार आपण त्या ठिकाणी 40 वर्ष आधी केला आणि त्या मूल्याधिष्ठित शिक्षणाची व्यवस्था आपण 40 वर्ष आधीपासून त्या ठिकाणी सुरुवात केली. आज जगाला, देशाला ज्याची गरज आहे तो विचार आपण 40 वर्ष आधी केला आणि प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न आपल्या माध्यमातून तेव्हापासून झाला. तर निश्चितपणे याची गरज, याची नितांत आवश्यकता, याची व्याप्ती अजून राज्यभरात वाढविण्याकरता आपली आवश्यकता आम्हाला, आमच्या सरकारला देखील त्या ठिकाणी आहे. माझी आपणास विनंती राहील की आपण देखील आपलं मार्गदर्शन त्या ठिकाणी निश्चितपणे सरकारला द्यावं, ज्या माध्यमातून आपला हा विचार आम्ही सरकारच्या माध्यमातून अजून जास्तीत जास्त लोकांपर्यंत, विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू शकू. कारण आज सरकार म्हणून आम्ही आपल्या राज्यामध्ये 1,08,000 शाळा साहेब त्या ठिकाणी रन करतो. ह्या 1,08,000 शाळा रन करत असताना त्या ठिकाणी 65,000 शाळा ह्या शासनाच्या आहे आणि उर्वरित शाळा मात्र खाजगी शाळा ह्या कमी असताना देखील त्या ठिकाणी विद्यार्थी संख्या जास्त आहे. परंतु माझ्या 65,000 शासकीय शाळेमध्ये मात्र विद्यार्थी संख्या कमी आहे. हे करत असताना मला लाज वाटते, कारण माझं मॅक्झिमम बजेट हे शिक्षकांच्या सॅलरीवर त्या ठिकाणी जातं आणि मात्र विद्यार्थी संख्या तिथली कमी आहे. हे चित्र बदलविण्याचा मानस ह्या राज्याच्या मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी केला आहे. त्याच्यामुळे फक्त गोष्टी न करता खरोखर हे पिक्चर बदलण्याकरता काही महत्त्वाच्या भूमिका आज आम्ही त्यांच्या नेतृत्वात त्या ठिकाणी घेतो आहे. आदर्श शाळांच्या माध्यमातून त्या ठिकाणी तालुक्यातली एक शाळांची आम्ही निवड त्या ठिकाणी शासकीय शाळांची केली. त्या ठिकाणी उत्कृष्ट अशा सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. त्याच पद्धतीनं हळूहळू ज्या पद्धतीनं देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी आपल्याला जर बघितलं असेल की ह्या देशातल्या ज्या कमकुवत शाळा आहेत त्यांना स्वतः दत्तक घेतलं, त्याला नाव दिलं PM श्री शाळा. त्या ठिकाणचा दर्जा सुधारविण्याचे काम त्या ठिकाणी केंद्र सरकारमार्फत सुरू असताना राज्याचे मुख्यमंत्री त्यांनी देखील आपलं त्याचंच अनुकरण करत राज्यामध्ये CM श्री शाळा ही योजना सुरू केली. आज CM श्री शाळा योजनेच्या माध्यमातून माझ्या ग्रामीण भागातल्या शासकीय शाळांची परिस्थिती बदलविण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करतो. आज त्या ठिकाणी नुकताच मी शालेय शिक्षण राज्यमंत्री झालो होतो आणि विभागाने सांगितलं की साहेब, आपली विज्ञान प्रदर्शनी, राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनी अमरावतीला आहे, आपल्या माध्यमातून आम्हाला बक्षीस वितरणाचा कार्यक्रम त्या ठिकाणी घ्यायचा आहे. मला त्या ठिकाणी जाण्याची संधी मिळाली आणि गेल्यानंतर मी बघितलं की संपूर्ण राज्यातले विद्यार्थी त्या ठिकाणी आले. 101 मॉडेल माझ्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांनी त्या प्रदर्शनीमध्ये त्या ठिकाणी लावलं होतं. बक्षीस वितरण माझ्या हाताने सुरू होत असताना जेव्हा तो विद्यार्थी आणि पालक त्या ठिकाणी बक्षीस घेण्याकरता आला, मी विभागाला विचारलं की आपण बक्षीस कितीचं देऊन राहतं? म्हणजे साहेब 5,000. अरे म्हटलं, अमरावतीमध्ये जो विद्यार्थी नंदुरबार, धुळे ह्या ठिकाणावरून आला, आज ह्या विदर्भामध्ये 5,000 मध्ये त्याचे आई वडील, तो विद्यार्थी, त्याचं मॉडेल असं कसं होणार? त्याच ठिकाणी तात्काळ निर्णय घेतला आणि 1,00,000 रुपयाचे असे 100 पारितोषिक आपण त्या विज्ञान प्रदर्शनीकरता साहेब जाहीर केले. कारण मागच्या अनेक वर्षापासून आपल्या तालुका स्तरावर विज्ञान प्रदर्शन होतात, जिल्हा स्तरावर होतात, राज्य स्तरावर होतात. फक्त त्या विद्यार्थ्याला त्या ठिकाणी बक्षीस देऊन चालणार नाही, कारण ते उद्याचे वैज्ञानिक आहे, उद्याचे ते सायंटिस्ट आहे. त्यांच्याकरता काहीतरी वेगळं केलं पाहिजे अशी भूमिका माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे मांडली आणि त्यांनी तात्काळ मान्यता दिली. याच्यानंतरच्या काळामध्ये संपूर्ण राज्यातल्या तालुका प्रदर्शनीतल्या पहिल्या 21 विद्यार्थी ज्यांचे टॉपचे 21 मॉडेल आहे, त्या सर्वांना आम्ही डॉक्टर CV रमन सायन्स सेंटर आहे साहेब नागपूरला, अतिशय उत्कृष्ट केंद्र त्या ठिकाणी आहे. पूर्ण राज्यातले विद्यार्थी आम्ही त्या ठिकाणी नेणार आहेत. जे जिल्ह्यातले 51 विद्यार्थी राहणार आहेत त्यांना इस्रो ही जी आपली बँगलोरची संस्था आहे त्या ठिकाणी नेणार आहोत. आणि मी साहेबांना
राज्यपालांना विनंती केली की साहेब राज्यस्तरातले जे 51 विद्यार्थी राहील त्यांना आपण नासा अमेरिकेला त्या ठिकाणी पाठवलं पाहिजे, याची मान्यता मान्य मुख्यमंत्र्यांनी दिली आणि येणाऱ्या विज्ञान प्रदर्शनीकरता आपण काम हे सरकारच्या वतीनं त्या ठिकाणी करणार आहोत. कारण काय, ही आपली गुंतवणूक आहे. उद्या हे विद्यार्थी भविष्यातल्या आपल्या राज्याचे, आपल्या गावाचे, आपल्या देशाचे त्या ठिकाणी फ्युचर सायंटिस्ट म्हणून काम करणार आहेत. त्यांना जोपर्यंत आपण प्रोत्साहन त्या ठिकाणी देणार नाही तोपर्यंत वेगळं आपण त्या ठिकाणी काही करू शकणार नाही. आज मान्य मुख्यमंत्री महोदयांचं मी याच्याकरता अभिनंदन करेल की सर्व क्षेत्रामध्ये काम करत असताना त्यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये कुठेही दुर्लक्ष झालं नाही पाहिजे. ज्या काळात मला अजूनही आठवते की 1980ची परिस्थिती, ज्यावेळेस आपल्या इथं त्या ठिकाणी सगळ्या संस्था, सर्व अभ्यासक्रम केवळ फक्त शासकीय होते, त्या काळामध्ये ह्या ठिकाणी उपस्थित असलेले डॉक्टर विश्वनाथ कराड यांनी तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनात आणून दिलं की आपल्या राज्यातला विद्यार्थी हा इंजिनियर होण्याकरिता, डॉक्टर होण्याकरिता कर्नाटक सारख्या बाजूच्या राज्यामध्ये त्या ठिकाणी जातो. आपल्या राज्यातला पैसा फीच्या माध्यमातून बाजूच्या राज्यामध्ये चालला आहे आणि आपली परिस्थिती, आपले विद्यार्थी पाहिजे तशा सुविधा त्या ठिकाणी मिळू शकत नाही. त्याच्यामुळे आपल्या राज्यानं देखील निर्णय घेतला पाहिजे आणि आपल्या राज्यात देखील खाजगी अभियांत्रिकी वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाले पाहिजे. त्याची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली आणि संपूर्ण राज्यभर अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू झाले. याचं जर का खरं श्रेय कुणाला जात असेल तर डॉक्टर विश्वनाथ कराड यांना जातं. आज त्याचा फायदा राज्यातल्या संपूर्ण विद्यार्थ्यांना, पालकांना आणि इथल्या शिक्षण प्रणालीला देखील त्या ठिकाणी झाला आहे. आज हळूहळू काळ बदलत गेला आणि विद्यार्थी फक्त बाहेरच्या राज्यामध्ये न जाता काळानुरूप आपल्या देशातला विद्यार्थी हा परदेशामध्ये त्या ठिकाणी जाऊ लागला. परदेशात शिक्षण घेतलं पाहिजे असं पालकांना वाटायला लागलं, असं विद्यार्थ्यांना वाटायला लागलं की आपल्या इथे नसलेल्या सुविधा त्या ठिकाणी परदेशी विद्यापीठात जर का आपल्याला मिळत असेल तर त्या ठिकाणी घेतल्या पाहिजे. परंतु या राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं मी याच्याकरता अभिनंदन करतो की परदेशातले विद्यापीठच आपल्या राज्यामध्ये त्या ठिकाणी चालू करून दिले. आज 5 परदेशातली विद्यापीठं आपल्या मुंबईमध्ये त्या ठिकाणी त्याची LOIचे करार मागच्या महिन्यामध्ये, याच महिन्यामध्ये आपल्या राज्य सरकारनं त्या ठिकाणी केलेला आहे. असे अनेक क्रांतिकारी निर्णय आम्ही राज्य सरकारमध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून त्या ठिकाणी घेतो आहे. आज आपला सर्वांचा जास्त वेळ न घेता या ठिकाणी पुन्हा एकदा आदरणीय कराड सर, आदरणीय आमचे मार्गदर्शक पठाण सर यांचं मनपूर्वक ऋण व्यक्त करतो. अजय कुमारजी लोळगे यांनी देखील अतिशय चांगलं मार्गदर्शन या ठिकाणी विद्यार्थ्यांना केलं. विशेष करून आज या ठिकाणी मी डॉक्टर राहुल कराड सर उपस्थित नाही, पण 1 महिन्याआधीच माझी आणि त्यांची सह्याद्री अतिथीगृहावर भेट झाली होती. त्यांनी मला एकदा पहिल्यांदा असा त्यांचं देखील अभिनंदन याच्याकरता करतो की देशातला काहीतरी वेगळ्याचं काम, बाप से बेटा सवाई जे म्हटलं जाते ह्याच पद्धतीनं, की देशातल्या सर्व आमदारांना एखादा कदाचित राजकीय पक्ष एकत्रित करू शकला नसता, पण देशातल्या सर्व आमदारांना एकत्रित करण्याचं काम आणि जिओ कन्व्हेन्शनमध्ये मोठी कॉन्फरन्स घेण्याचं काम सन्मान्य डॉक्टर राहुल कराड यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी झालं. याच्यानंतर त्यांनी पुढचा ध्यास घेत पुढची कॉन्फरन्स ही बोस्टनला, ज्या ठिकाणी जगातले आमदार निमंत्रित करण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी होणार आहे. त्यांचं अभिनंदन करतो. विशेष करून ह्या एवढ्या मोठ्या जबाबदारीची धुरा अतिशय यशस्वी पार पाडताना आमच्या आदरणीय स्वातीताई, सुचित्राताई यांचं देखील मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो की येणाऱ्या काळामध्ये आपल्या माध्यमातून अतिशय चांगल्या सुविधा ह्या राज्यातल्या, ह्या देशातल्या विद्यार्थ्यांना आपल्यामार्फत उपलब्ध होईल. ज्ञानेश्वर माऊलीच्या देखील चरणी प्रार्थना करतो की जी या उद्देशानं ह्या पृथ्वीवरती डॉक्टर विश्वनाथ कराड यांना त्यांनी पाठविलं त्याच्यापेक्षा दुप्पट ताकद आमच्या ह्या भगिनींना आणि डॉक्टर राहुल कराड यांना त्या ठिकाणी ज्ञानेश्वर माऊलींनी देऊ, जेणेकरून त्यांच्या माध्यमातून आज ह्या राज्यातल्या विद्यार्थ्यांचं उत्कृष्ट असं भविष्य आपल्या देशासमोर त्या ठिकाणी आपल्या सर्वांचा जास्त वेळ न घेता सदैव आपल्यासोबत राहून अधिकाधिक चांगलं काम आपल्या राज्य सरकारच्या माध्यमातून ह्या विद्यार्थ्यांकरिता कसं करता येईल असा मानस या ठिकाणी बाळगतो आणि माझे 2 शब्द संपवितो. धन्यवाद. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना त्यांच्या उत्कृष्ट शैक्षणिक कामगिरीसाठी सुवर्ण पदक आणि शिष्यवृत्ती देऊन गौरवण्यात आलं.
हे केवळ पारितोषिकच नव्हे तर मूल्याधिष्ठित शिक्षणाच्या दिशेने वाटचाल आहे. शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्यांनी या प्रसंगी आपल्या भावना व्यक्त केल्या. व्यासपीठावर उपस्थित असलेल्या मान्यवरांना खरं तर धन्यवाद. आज त्यांनी मला बोलण्याची इथे संधी दिली. माझं नाव अमृतेश्वरी राजाराम घावटे आणि मला सांगण्यास अभिमान वाटतो की मी ह्या शाळेची MITची विद्यार्थिनी आहे. माझं ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन दोन्ही इथेच झालेलं आहे आणि सध्या मी पुणे विद्यापीठाअंतर्गत PhD ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये करत आहे. आणि नाव करंटली आय एम वर्किंग ॲज अ मॅनेजिंग डायरेक्टर इन गंगा एज्युकेशन सोसायटी. तर आमची संस्था देखील ग्रामीण भागातील जे विद्यार्थी आहेत त्यांना शिक्षण देण्याचं काम करते. पठाण सरांचा जेव्हा संपर्क झाला तेव्हा आम्हाला ह्या स्कॉलरशिपबद्दल कळाले. तर ह्या स्कॉलरशिपचा जेव्हा आम्ही सिलेबस पाहिला तर अतिशय असा व्हॅल्यू बेस्ड सिलेबस त्यांनी तयार केला होता. त्यातून विद्यार्थ्यांचा सामाजिक, वैयक्तिक आणि कौटुंबिक असा प्रत्येक गोष्टीचा संस्कार होईल यात त्यांनी विचार केला होता. आणि हा चांगला उपक्रम ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना नवीन प्रकारे संधी देतो यात मला आनंद आहे. भारताला विश्वगुरू करण्याचं, जगासमोर विश्वगुरू करण्याचं जे MIT मोठ्या प्रमाणात काम करत आहे, कार्यरत आहे, त्याचा आम्हाला खूप सार्थ अभिमान असा वाटतो. आणि इथून पुढेही काही ज्या स्कॉलरशिप असतील त्या शाळेतर्फे आम्हाला जर मिळाल्या तर सोबत काम करायचा आम्हालाही त्यात आनंद होईल. धन्यवाद. आदरणीय व्यासपीठ आणि इथे जमलेल्या माझ्या सर्व मित्रमैत्रिणींनो, इथे जमलेले सर्व मान्यवर आणि या परीक्षा आता श्री संत ज्ञानेश्वर माध्यमिक विद्यालयाचा मी विद्यार्थी आहे आणि मी अशा एका शिक्षण संस्थेचा विद्यार्थी आहे असं मला सांगायला अभिमान वाटतो की जिथं फक्त पुस्तकी ज्ञानाबरोबरच एक विद्यार्थी घडवला जातो. आणि अशी संस्था जी जगाला संपूर्ण फक्त आपल्या भारत देशामध्ये नाही तर जगाला शांततेचा संदेश देते, अशा एका शिक्षण संस्थेचा मी विद्यार्थी आहे याचा मला सार्थ अभिमान वाटतो. आदरणीय प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड सर यांच्या नावाने ही जी परीक्षा शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात आली होती याच्यामध्ये आम्हाला एक वेगळा अनुभव मिळाला. आत्तापर्यंत आम्ही बऱ्याच परीक्षा दिल्या होत्या पण याच्यामधली सर्वात वेगळी ही परीक्षा होती. कुठलाही अभ्यासाचा ताण नाही तर एक ज्ञानार्जन करण्यासाठी आम्ही ही परीक्षा दिली होती. फक्त बक्षीस मिळावं नाही तर प्रत्येक एका ज्या मुलाने आमच्या इथल्या परीक्षा दिली त्याने एक मूल्य घेऊन गेला. ते सगळ्यात महत्त्वाचं ठरतं. एखाद्या मुलाला जगावं, आपल्या समाजामध्ये कसं वागावं त्याचं एक जे मूल्य जरी घेऊन गेला तरी ही परीक्षा पूर्णतः यशस्वी झाली असा आमचा मानस होता. त्यामुळे आम्ही आमच्या शाळेतील जवळपास सर्व विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी बसले होते आणि त्यानंतर जवळपास सर्व विद्यार्थ्यांनी यासाठी स्वतः प्रयत्न केले. परीक्षेच्या संदर्भात सगळ्या मुलांना ताण असतो पण ही ज्ञानार्जनासाठीची जी परीक्षा घेतली गेली होती त्याच्यामुळे आम्ही विविध मूल्य अभ्यासली. आमचे मराठीचे शिक्षक एकनाथ सारुख सर आहेत. त्यांनी अभंगांचं, ओव्या यांचं सखोल ज्ञान असणारे दरवेळी आम्हाला समजावून सांगायचे की हे या वाक्याचा हा अर्थ आहे. एक वाक्यापलीकडचा अर्थ त्यांनी आम्हाला प्रत्येक वेळी समजून सांगितला. जे मूल्य वैश्विक मूल्य, मातृदेवो भव, पितृदेवो भव, राष्ट्रदेवो भव, अशा ज्या नवीन संकल्पना आम्ही अभ्यासाबरोबरच या मिळाल्या, आम्हाला ज्ञानार्जित करण्यात आल्या. पूर्ण शैक्षणिक वाटचालीत केवळ परीक्षा म्हणून नव्हे तर आता पूर्ण वाटचालीमध्ये आम्हाला एक मूल्य आमच्यामध्ये रुजवण्यात आलं. त्याच्यामुळेच आम्ही इथंपर्यंत पोहोचू शकलो आणि पुढेही त्यांच्याच आशीर्वादाने आम्ही जाऊ आणि याच्यासाठीच मी सांगायला आलो. तसंच या परीक्षेतून मला जी शिष्यवृत्ती मिळाली त्याचा नक्कीच माझ्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी मला उपयोग होईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो अनुभव मिळाला, जे ज्ञान मिळालं ते ज्ञान माझ्या भावी आयुष्यामध्ये मला कामी येईल. आणि एक शैक्षणिकरित्या तर मला ज्ञान मिळालंच पण एक मी वेगळा अनुभव या संस्थेतून घेऊन 10वीमध्ये मी पुढं जातो आहे आणि मी याच संस्थेमध्ये ॲडमिशन घेतलेलं आहे 11वीसाठी आणि मी हीच संस्थेतून या वाटचाल करत आहे. याबाबत मी धन्यवाद.
तसंच अशा परीक्षा आमच्या शाळेमध्ये दरवेळेसच घेतल्या जात असतात. सर स्वतः आम्हाला मार्गदर्शन आमचे शिक्षक करतात. तसंच शाळेचे आमचे मुख्याध्यापक श्री सानप सर, सौ पालवे मॅडम, श्री एकनाथ सर यांच्या मार्गदर्शनानेच आम्ही इथपर्यंत पोहोचू शकलो. आणि मी विशेष धन्यवाद देतो आमचे संस्थाचालक, आमचे करते करविते या संस्थेचे डॉक्टर विश्वनाथ कराड सर, तसेच आमच्या संस्थेच्या संचालिका स्वाती चाटे मॅडम यांचं मी विशेष धन्यवाद देतो. धन्यवाद. आज ह्या ठिकाणी सर्व गुणवत्ताधारक आणि शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि भविष्यात आपण आपल्या करिअरसोबतच आपल्या आजूबाजूच्या परिसरात समाजामध्ये राहणाऱ्या जे काही न करू शकणाऱ्या अशा विद्यार्थ्यांकरिता किंवा आपल्या मित्रांकरिता देखील जर का काही करू शकलो तर निश्चितपणे एकंदरीत आपण आपल्यासोबतच आपल्या संपूर्ण व्यवस्था मजबूत करण्याकरिता त्या ठिकाणी सर्वांना मदत होईल. मी आपल्या सर्वांचं अभिनंदन याच्याकरता करतो, कारण ही शिष्यवृत्ती परीक्षा संपूर्ण राज्यामध्ये घेण्यात आली होती आणि तुमच्यामध्ये असलेली तळमळ, तुमच्यामधली जिद्द, तुमच्यामधली चिकाटी आणि तुमची मेहनत ह्या भरोशावर आज तुम्ही राज्यामध्ये स्वतःचं नाव कमविलं आणि त्याला आदरणीय डॉक्टर विश्वनाथ कराड साहेबांच्या संस्थेने इतक्या चांगल्या पद्धतीनं पुरस्कृत केलं. याच्याकरता आपल्या सर्वांचं आयोजकांसोबत आपलं देखील आभार व्यक्त करतो. आपलं विद्यार्थ्यांचं विशेष करून मनपूर्वक अभिनंदन करून माझे 2 शब्द संपवितो. धन्यवाद. या प्रसंगी विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ दा कराड सरांनी वैश्विक शिक्षण शिष्यवृत्ती देण्यामागील आपली भावना व्यक्त करत विद्यार्थ्यांचे कौतुक केले. या अत्यंत देखण्या आणि स्फूर्तिदायक अशा समारंभामध्ये आदरणीय डॉक्टर पंकज भुयर साहेब, आमचे मित्र लोळगे, ज्यांनी सर्वांचं अंतःकरण जिंकून घेतलं, आठवण देऊन 1996ची. मित्र, मी एवढंच सांगेन की माझ्यापुरतं जर बोलायचं झालं तर मी पहिल्यांदा तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो. ज्या शिक्षकांनी आणि ज्या आपल्या आईवडिलांनी एवढे कष्ट घेऊन तुम्हाला एवढं शिकवलं, वाढवलं आणि त्याचं तुम्ही सार्थक केलं, अशा प्रकारची भावना ऐकून रुजताना दिसते आहे. हा खरं म्हणजे भोयर सरांनी आणि लोळगे सरांनी आणि त्याच्या अगोदर पठाण सरांनी, स्वाती चाटे यांनी ज्या भावना व्यक्त केल्या त्या पुरेशा बोलक्या होत्या. त्याच्यामध्ये माझ्या कार्याचं खूप मोठं कौतुक केलं गेलं, पण त्या कौतुकाला आपण पात्र आहोत की नाही याचा विचार मनामध्ये येतो. जगाच्या समोर एखादी गोष्ट अशी मांडत असताना हे सर्व नियतीचे संकेत आहेत असं माझं एक आपल्याला विनवणी करून सांगणं आहे. पुन्हा पुन्हा प्रत्येकाच्या भाषणामध्ये मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव आणि सर्व ह्या शब्दांचा मतितार्थ बघत असताना भारतीय संस्कृती, परंपरा आणि तत्त्वज्ञानाचं दर्शन याच्यात होतं की नाही हे पाहिलं जातं. योग असा आहे की मला आठवण होते आणि विशेष करून आमच्या आजच्या दोन्ही सन्माननीय पाहुण्यांना मला सांगायला पाहिजे की ज्या सभागृहामध्ये हे समारंभ होतो आहे हा काही पूर्वनियोजित नाही. कधी काळी अशा प्रकारची स्कॉलरशिपची योजना राबवली जाईल. पठाण सरांना वाईस चान्सलर, डायरेक्टर म्हणून एका संस्थेने बोलवतं 10 लाख रुपये पगार देऊन, 10 लाख रुपये महिना, आणि ते सर्व सोडून पठाण सर इथे यावेत. माझ्या मनातली कल्पना आणि त्यांच्या मनातली कल्पना एकच निघावी आणि मूल्याधिष्ठित वैश्विक शिक्षण पद्धतीचा विचार, एक संकल्पना आणि आपल्यापेक्षाही बुद्धिमान असे जे विद्यार्थी असतील त्यांना एक मार्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न, आणि त्याला नाव विश्वधर्मी विश्वनाथ कराडांच्या नावाने दिलं जातं आहे की जे एका खेड्यात शेकला मनुष्य, जनावराच्या गोठ्यात शाळा होती
गाई म्हशी रानात चरायला गेल्या की झाडून काढायचं, शेण काढायचं आणि मग शाळा भरायची फाटक्या गोंडपडाच्या पोत्यावर. मोठेपणा सांगत नाही, नियतीचे संकेत कसे असतात ते सांगतो आहे. आणि आमचे आदरणीय मिनिस्टर, मी मगापासून या ठिकाणी काही बोलण्याचा प्रयत्न करतो आहे, त्यांची आणि आमची भेट आणि लोळगे सरांची भेट तर पूर्वी झाली 30 वर्षापूर्वी, परंतु विशेष करून महाराष्ट्राचे ज्यांच्या वडिलांनी एक शिक्षण संस्था उभी केली असं मला जे कळलं, आणि त्याच्यानंतर शिक्षणाचं एक वेगळं अधिष्ठान घेऊन जन्मभर कार्य करणारे आमचे मित्र भोयर सर यांच्या मनामध्ये काही कल्पना निश्चित आहेत. आणि किंबहुना आजचा हा प्रसंग त्यांनाही एक वेगळं स्फुरण देणारा विषय घडतो की काय असं मला वाटलं. याला डिव्हाइन इंटरव्हेन्शन असं इंग्रजीमध्ये म्हणतात. एक दिव्य प्रकाश असतो आणि तो काही प्रसंग घडवून आणतो. हा नियतीचा संकेत आहे की वास्तविक मला आठवण होते, तुम्हाला मुद्दाम विद्यार्थ्यांच्याकरता आणि शिक्षकांना सांगतो, 1996 साल आणि 96 साली संत ज्ञानेश्वर आणि तुकाराम हे तत्त्वज्ञ होते का नाही याचं चिंतन या ठिकाणी घडलं गेलं. मला अजून आठवतं 24 नोव्हेंबर 1996ला सकाळी 9 वाजता जागतिक परिषद ठेवली गेली. द फर्स्ट पार्लमेंट ऑफ सायन्स, रिलिजन अँड फिलॉसॉफी. त्याचं नियोजन झालं आहे नागपूरचे डॉक्टर सुरेंद्र बारलिंगे सर, वन ऑफ द ग्रेटेस्ट पर्सन इन द फील्ड ऑफ फिलॉसॉफी, पण देव न मानणारे. गंमत पहा, बारलिंगे सर जगातला महान तत्त्वज्ञ, 40 पुस्तकं लिहिली आणि सर्व जग ज्यांचं रेफरन्स घ्यायचं ते बारलिंगे आणि माझी भेट. काही कारण नाही. आणि मी बारलिंगे सर एक मोठी व्यक्ती, त्यांची 1800 एकर जमीन होती नागपूरमध्ये आणि ती सगळी त्यांचे शिवदास बारलिंगे भाऊ होते, त्यांनी ती सर्व जमीन शिक्षणाकरता दान केली. आणि त्या बारलिंग्यांना मी माझा गुरु समजायचो. मी गेलो तर ते मला असं म्हणाले, अरे कराड माझ्या नादी लागू नको, मी देव मानत नाही. कुठं आहे देव? कसला असतो देव? असा देव न मानणारा देव माणूस होता, लक्षात ठेवा. शब्द काय वापरला मी? देव न मानणारा देव माणूस. छोटा शब्द आहे. सद्गुणांची पूजा हीच ईश्वर पूजा. कशाची पूजा करतो आपण? जगभर कुणी कशाची पूजा करतो, पण ज्ञानस्वरूप द एंटायर युनिवर्स शब्द आहे हा. थोडा इंजिनिअरिंगचा असल्यामुळं संत ज्ञानेश्वर टू आईन्स्टाईन असा तो प्रवास आहे. इंजिनिअरिंगचं थोडंसं ज्ञान झालं म्हणून मी हे शब्द तुमच्यासमोर ठेवतो आहे. तुम्हाला मोठा उपदेश करण्याकरता, माझं मोठेपण दाखवण्याकरता हे बोलत नाही. पण पहा, देव न मानणाऱ्या देव माणसाची भेट व्हावी. आणि तेव्हा 700 डेलिगेट्स आले जगातले या सभागृहामध्ये. आणि ह्या सभागृहाची रचना पहाटे 4:30 वाजता फरशी पुसायचं काम चाललं होतं, बांबू सोडायचं काम चाललं होतं. शेवटी पहाटे 4:30ला मला कोणीतरी सांगितलं की सर तुम्ही घरी जा आता. सकाळी 9ला परिषद आणि फरशी पुसणं, साफ करणं, बांबू सोडणं हे काम चाललं आहे. तर साऊथ आफ्रिकेचे नेल्सन मंडालेचे एक सहकारी ते होते. ते मला म्हणले, कराड साहब ये कैसे होगा? मैं बोला, मैं करने वाला कौन हूँ? आई एम नॉट द मेकर, आई एम नॉट द डूअर. द डूअर इज सम इनविजिबल फोर्स और एनर्जी विच मेक्स दिस हॅपन. तर हे म्हणले, काय बोलता, तुम्हाला कळतंय का काही? म्हणलं, मला एवढं कळतंय की मी हे करता नाही, मी निमित्त आहे. तसे भोयर साहेब आज भेटणं, तुमची आमची भेट होणं आणि छोटासा संदेश. तुमच्या जीवनामध्ये तुमचे आईवडील वाट बघतात की माझी मुलगी, माझं लेकरू
उद्या अमुक होईल, तमुक होईल, साहेब होईल, मिनिस्टर होईल, काय सांगता येत नाही. पण कोणत्या दिशेने जायचं आणि कोणत्या दिशेने जायचं नाही हे ठरलं पाहिजे. अध्यात्मशास्त्राची वैज्ञानिक प्रयोगशाळा शब्द काय? स्पिरिच्युअली ओरिएंटेड सायंटिफिक लॅबोरेटरी. मी 40 वर्ष, मोठेपणा नाही पुन्हा सांगतो, मी 40 वर्ष सिनेमा थिएटर पाहिलं नाही. आणि राजबागेमध्ये राज कपूरची राजबाग माझ्याकडे यावी आणि तिथं जगातला इन द नोन ह्युमन हिस्ट्री शब्द काय? इन द नोन ह्युमन हिस्ट्री, मानवी इतिहासामध्ये, ज्ञात मानवी इतिहासामध्ये सर्वात मोठा, द बिगेस्ट. पण डोम मोठा का लहान हा महत्त्व नाही. पुन्हा त्या डोमचा संदेश काय? व्हॉट इज द मेसेज बिंग गिवन टू द होल वर्ल्ड? ते भारतीय संस्कृतीचं दर्शन आहे. भारतीय संस्कृती कशाला म्हणावं? आम्ही देवेंद्र फडणवीसांना मागे पत्र लिहिलं, विजय भटकरन माझी सही आहे त्याच्यावर मागच्या वेळेला, की तुम्ही भारतीय संस्कृती दर्शन नावाचं एक सुंदर असं चिंतन ठेवा. अशा प्रकारचं सुंदर एक कन्वे करणारं ठिकाण. आणि इथं तुम्ही जर सहज पाहिलं तर आता मी म्हणलं तुम्हाला की सकाळपर्यंत काम चालू होतं. 12 राशीचे 12 खांब आहेत. मी विद्यार्थी इंजिनिअरिंगचा, मला इंजिनियर व्हायचं नव्हतं तरी इंजिनिअरिंग झालो, प्रोफेसर झालो, MIT काढली आणि आता गप्पा करतो विश्वशांतीच्या. हे काय नातं आहे? कारण काय? काय विषय आहे? आणि पुन्हा सांगतो की ज्ञानेश्वर तत्त्वज्ञ होते का नाही, तुकाराम महाराज तत्त्वज्ञ होते का नाही, स्वामी विवेकानंद तत्त्वज्ञ होते का नाही, या विषयावर आमची चर्चा झाली, विजय भटकरन माझी. आणि त्याच्या नावाने जगभर संदेश गेला. आणि आज अमेरिका असो, इंग्लंड असो, ऑक्सफर्ड असो, केम्ब्रिज असो, जगातली सर्व विद्यापीठं त्या ठिकाणी सन्मानाने या वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीला किंवा याचा कोणी संस्थापक जो आहे, विश्वनाथ कराड म्हणा, राहुल म्हणा, बाकीचं स्वाती सुचू असतील, तर यांच्याकडे एका वेगळ्या आदराच्या भावनेने पाहतो आहे. याला महत्त्व. आणि इथं घरी तुमची कसोटी आहे. या ठिकाणी तुम्ही तुमचं स्वरूप आणि तुमचं दर्शन आणि तुमची संस्कृतीचं सुंदर एक वेगळं स्वरूप जग वाट पाहत आहे. लक्षात ठेवा, द होल वर्ल्ड इज वेटिंग फॉर द मेसेज टू कम फ्रॉम मदर इंडिया. पण तुम्हाला जर गर्व झाला, अहंकाराचा वारा न लगो राजसा, हे सिद्धांत आहे. हा वैज्ञानिक सिद्धांत आहे. हे तुमच्या ह्याच्यामध्ये सर्व येतं. तर याची जाणीव असणारे विनम्र असे लोक, अहंकाराची गोटी न लगो अज्ञानापाठी सज्ञानाचे कंठी झोंबत असे. ज्ञानी फार बुद्धिमान झाले की त्यालाच गर्व होतो, श्रीमंत आधी झाला की त्याला पहिला गर्व होतो, आणि सत्ता मिळाली तर अजून गर्व होतो. असं होऊ नये, ही खरी शिक्षणाची एक वेगळी पद्धत आहे. आणि ह्या सभागृहामध्ये तुमचा सन्मान होणं, याला एक वेगळा मीनिंग आहे, लक्षात ठेवा. आणि याच्यात एकच लक्षात ठेवायचं की आपल्या भारतीय संस्कृतीचं स्वरूप जगभर पोचवायचं असेल, जे विवेकानंदांनी बोलून दाखवलं आहे. विज्ञान आणि अध्यात्माच्या समन्वयातून विश्वशांती असं म्हटलं त्याने. किती साली? 130 वर्षापूर्वी. माझं नशीब असं की तुमच्या आता गळ्यामध्ये हे जे वस्त्र ठेवलं आहे, विश्वधर्मी मानवतेचा संदेश आहे. त्याच्यामध्ये संपूर्ण विश्वाचं स्वरूप आहे. याती कुळ माझे गेले हरपून याचा संदेश आहे. आणि विज्ञान आणि अध्यात्माचा समन्वय हे विवेकानंदाचे शब्द सत्यात उतरल्याची खूण आहे, ती लक्षात ठेवा. छोटं वस्त्र ते काही श्रीमंतीचं नाही, पण हे जपून ठेवा आणि त्याची आठवण ठेवून आपल्या आईला नक्की गेल्यावर नमस्कार करा. लोळगे सरांनी त्याचं उदाहरण घालून दिलं, एवढीच अपेक्षा आहे. आणि इथून पुढे खरं म्हणजे आता भोयर सरांना मी सांगत होतो की शासनाने जर ह्या कार्याकडे, कारण का बाकीची सर्व जबाबदारी ही संस्था घेऊ शकते, सर्व करता येईल, पण याचं कोऑर्डिनेशन होणं आणि भारतीय संस्कृतीचं दर्शन देण्याचा हा प्रयत्न आहे. हे काही कुठल्याही याचा विषय नाही असा मोबाईल. तर मला तो मित्र, मी फार कामापेक्षा जास्त बोललो, पण मी पुन्हा एकदा तुमच्या आईवडिलांना मनापासून धन्यवाद देतो. तुम्हाला
तुमच्याकडून सत्कार्य व्हावं. समाजामध्ये फार मोठा विषय तो असला तरी सांगतो की मला लोक विचारतात की सर तुम्ही सारखं विश्वशांती म्हणता, तुमच्या मनाला शांती आहे का असं विचारलं एकाने मला. तुम्हाला शांती आहे का? उत्तर आहे नाही. मग काय दोष झाला? कुठे चुकलं? कुठं स्वार्थ केला? कुठं गर्व केला? तर तेवढ्या बाबतीमध्ये सुदैवाने आमच्या जीवनामध्ये आमचे जे सहकारी आहेत, मिलिंद पांडे आता समोर येऊन बसलेत आमचे वाईस चान्सलर, तर हा एकट्याचं काम असत नाही. हा संपूर्ण ज्याला कुटुंब म्हणतो, संस्था म्हणतो, हे सर्वांनी मिळून होण्याचं कार्य आहे. म्हणून ऑक्सफर्ड असो, केम्ब्रिज असो, सॉल्ट लेक सिटी असो, जिथं सन्मान झाला जगातला मोठा, पण तो सन्मान होता ज्ञानेश्वर तुकारामाचा, लक्षात ठेवा. तो आपला सत्कार नसतो. मी जर माझ्यामुळं चाललंय आणि माझ्यामुळं झालंय असा विचार आला की राज सुरू झाला. ही भारतीय संस्कृती आहे आणि म्हणून भारतीय संस्कृती दर्शन या नावाखाली हा उपक्रम आहे. तर मी भोयर साहेबांना विनंती करेन की हा विचार कुठेतरी एकत्रितपणे, काही समजा उणं असेल तर त्यांनी आम्हाला सांगावं. आपण शासनाच्या वतीनं जेव्हा करतोय, भारती भूमी छत्रपती शिवराय कोण, ज्ञानेश्वर कोण, नाथ कोण, चोखा मेळा कोण, असं सुंदर स्वरूप मांडण्याचा हा प्रयत्न. आणि हे घडलं हे अशक्य आहे. म्हणजे माझ्या घरात कुणी शिकलेलं नाही. आता 14 डॉक्टर आहेत. पण महत्त्वाचं हे का सांगतो मी तुम्हाला, याच्यातून मला स्वतःला एसेन्स अँड फिलॉसॉफी काय माझ्या जीवनाची आणि कशाकरता तुमच्यासमोर हे मांडलं गेलं, त्यातून काही चार स्फुरण येऊन तुमच्यामधून काही मोठी माणसं व्हावीत आणि जगाला मार्गदर्शन करावं. लक्षात ठेवा, जगाला, द होल वर्ल्ड. त्याला असं म्हटलं आहे, द एंटायर युनिवर्स इज अ मॅनिफेस्टेशन ऑफ प्युअर इंटेलिजन्स अँड कॉन्शियसनेस. ही पहिली संस्था आहे जगातली की ज्याला MIT स्कूल ऑफ कॉन्शियसनेस अँड रियालिटी असं स्कूल स्थापन झालं इथं. हे त्याचं दर्शन आहे. डॉक्टर हब्बास नावाचा अमेरिकन मनुष्य, त्यांनी तो पेपर वाचला इथं या सभागृहात 1996 साली. त्याचे तुम्ही पाईक आहात आणि याचं सुंदर रूप मला असं दिसतंय. हे वाढवलं पाहिजे. हे व्यक्तिशः कोणाचंही असत नाही. देवेंद्र फडणवीस साहेबांना हे प्रपोजल पूर्वीच एकदा दिलं गेलेलं आहे, पण पुन्हा एकदा भोयर साहेबांच्या माध्यमातून ते घडायचं असावं म्हणून तुमची आमची भेट आहे. अपेक्षा काही नाही. तुम्हाला सर्वांना धन्यवाद. नमस्कार. विचाराच्या माध्यमातून ज्यांनी भरभरून दिलं आणि भरली आमची झोळी, ऋणात त्यांच्या सदैव राहूया, शेवटी फक्त आभाराच्या 4 ओळी. आपल्या व्यस्त कार्यातून वेळ काढून आपल्या कौतुक सोहळ्यास उपस्थित राहून आपल्या सर्वांचे खूप कौतुक केले व आपल्या आजच्या कार्यक्रमाची शोभा वाढवणारे माननीय डॉक्टर पंकज भोयर साहेब यांचे मी आभार मानते. अभ्यासू व्यक्तिमत्व माननीय लोळगे सर आपल्या कौतुक सोहळ्यास उपस्थित राहिले व आपल्याला उत्तम मार्गदर्शन केले, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. आपले कुटुंब पालक व ज्यांच्या संकल्पनेतून ही परीक्षा सुरू झाली, आम्हाला ते नेहमी आदर्शस्थानी वाटणारे असे आमचे डॉक्टर आदरणीय विश्वधर्मी कराड सर यांचेही मी आभार मानते. आपल्या मंत्रमुग्ध वाणीने आपलेसे करणाऱ्या, नेहमीच आपल्या पाठीवर कौतुकाची थाप टाकणाऱ्या, शांत, संयमी, अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणजे माननीय स्वाती कराड चाटे मॅडम यांचेही मी आभार मानते. सतत कामात व्यस्त असूनही सतत उत्साही, आनंदी दिसणाऱ्या व हाती घेतलेले काम तडीस नेणाऱ्या माननीय डॉक्टर सुचित्राताई कराड नागरे मॅडम आपल्या कार्यक्रमास उपस्थित राहिल्या, त्याबद्दल त्यांचेही आभार. आपल्या या परीक्षेचे उत्तम नियोजन करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणारे व कौतुक सोहळ्याचे योग्य नियोजन करणारे माननीय डॉक्टर पठाण सर यांचेही मी आभार मानते. त्याचप्रमाणे
उपस्थित पालक, शिक्षक व ज्यांनी ज्यांनी या कार्यक्रमासाठी सहकार्य केले त्यांचेही आभार. सर्व प्रेस व पत्रकारांचे मनपूर्वक आभार. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आमचे विद्यार्थी ज्यांनी हा कार्यक्रम शांत बसून कार्यक्रमाची शोभा वाढवली त्यांचेही आभार. धन्यवाद. ही शिष्यवृत्ती म्हणजे विद्यार्थ्यांची जिद्द, कष्ट, मूल्य आणि संस्कारांचा सन्मान आहे. त्यांच्या स्वप्नांना दिलेली दिशा आणि आयुष्याला मिळालेलं नवं बळ आहे. शिष्यवृत्ती म्हणजे फक्त मदत नव्हे, तर ते विश्वासाचं रोपटं आहे, जे शिक्षणाच्या मातीवर रुजतं आणि भविष्यात समाजासाठी एक वटवृक्ष बनतं. आज या सोहळ्याच्या माध्यमातून अनेक स्वप्नांना पंख मिळाले, नवीन प्रेरणेला चालना मिळाली आणि विश्वशांतीच्या दिशेनं शिक्षण या ध्येयाला एक नवी ऊर्जा मिळाली हे नक्की.